द लॉर्ड. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. हालेलुया. यावेळी साक्षीची वेळ आहे. प्रभू येशूच्या नावात या दिवसात, या आठवड्यांमध्ये प्रभू येशूने तुम्हा प्रत्येकाला आज आशीर्वादित केलं असेल. कारण आपण पटकन पुढे येऊया आणि यावेळेस आपण प्रभू येशूचा गौरव करत आहोत. तर यावेळेस ह्या दिवसात, ह्या सर्व 15 दिवसांमध्ये, महिन्याभरामध्ये, जसं तुम्ही ऑनलाईन पाहताय पास्टरांना प्रत्येक फ्रायडेला, संडेला, आज प्रभूने तुमच्या जीवनात अद्भुत कार्य केलेलं आहे. परिस्थिती बदललेली आहे, आरोग्य मिळालेलं आहे. आज जीवनामध्ये जे चिन्ह आणि चमत्कार प्रभूने केलेत, कारण आपण पटकन पुढे येऊया आणि तुम्ही तुमची साक्ष प्रभू येशूच्या गौरवासाठी देऊ शकता. हालेलुया. थँक्यू जीसस. प्रेज द लॉर्ड. जसे तुम्ही पुढे येत आहात तोपर्यंत मी तुम्हाला एक महत्त्वाच्या काही सूचना सांगेल की प्रभू किती महान आणि अद्भुत कार्य करत आहे. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. तर तुम्हा प्रत्येकाला सांगायला आनंद वाटतो की आपल्या नगर चर्चमध्ये, म्हणजे अहमदनगर या ठिकाणामध्ये, की आपण सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपण स्तुती आणि आराधना हे टावर तयार केलेलं आहे. प्रेयर टावर, स्तुती आराधना सेंटर आपण सुरू केलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की त्या ठिकाणामध्ये प्रभू अद्भुत कार्य करत आहे. रोज डेली त्या ठिकाणी प्रार्थना करण्याची गरज पडत नाही. फक्त यायचं आहे. काही लोक येतात, 1 तास प्रत्येकाला त्यांनी त्यांचे तास वाटून घेतलेत. आणि मी तुम्हाला सांगेल, एक फॅमिली येत राहते एकेका तासाला आणि ते प्रभूची स्तुती करतात, आराधना करतात. आणि खरोखर आम्ही शेकडो साक्ष ऐकत आहोत की या स्तुती आराधनाद्वारे प्रभू आज कित्येक कुटुंबियांच्या जीवनामध्ये प्रभू अद्भुत कार्य करत आहे. प्रेज द लॉर्ड. तर गेल्या महिन्यामध्ये आपल्या ह्या स्तुती आराधने टावरचं ओपनिंग झालेलं आहे. एक जोरदार टाळी आपण प्रभूला वाजवूया. तुम्ही कधी अहमदनगर या ठिकाणी आलात, जरूर तुम्ही विनयार्ड प्रेसेसच्या प्रेयर टावरला भेट देऊ शकता. अगदी त्याच्या शेजारीच आपण हे स्तुती आराधना प्रेयर टावर सुरू केलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगेल, जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तुम्ही नक्की तिथे जा. एक प्रभूची उपस्थिती, एक वेगळाच तुम्हाला अनुभव त्या ठिकाणामध्ये पाहायला मिळेल. कारण ह्या दिवसांमध्ये आम्ही नगरमध्ये पाहतोय की दिवसातून 12 तास, म्हणजे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 12 तास प्रभूला स्तुती आणि आराधना जात आहे नगरमधून. आणि ते दिवसात जरूर आपल्या मुंबईमध्ये पण हे कार्य सुरू होणार आहे. नक्की प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. बाकी दुसरी तिसरी काही इच्छा नाही आहे. सगळा गौरव प्रभूला गेला पाहिजे, प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे. जे प्रभूने आपल्याला जीवन दिलंय, सार्वकालिक जीवन दिलाय, जो आनंद दिलाय, जो स्वर्ग मिळवून दिलाय, तर प्रभूला आपल्या ओठाचं फळ गेलं पाहिजे. तर त्या दिवसामध्ये आम्ही तोही प्रयत्न करत आहोत. नक्की प्रार्थना करा. त्या दिवसात मुंबईमध्ये पण 12 तासाची स्तुती आराधना जरूर सुरू होणार आहे. हालेलुया. तर आपण यावेळेस एक साक्ष ऐकूया. येस. प्रेज द लॉर्ड. ह्यावेळेस या आजीची साक्ष आहे. ते सांगत आहेत की ते काही दिवस पूर्वी ते पडल्या होत्या आणि त्यांच्या हातावरती आणि त्यांच्या गुडघ्यावरती देखील मार लागला होता. त्यांच्या हातावरती भरपूर काही सूज झाली होती, पण त्यांचा विश्वास जिवंत परमेश्वरावरती आहे. त्यांनी प्रार्थना केली आणि देवाने त्यांना दवाखान्यात न जाता, त्यांनी काही औषध नाही घेतले, काहीच नाही, फक्त त्यांनी प्रार्थना केली आणि देवाने त्यांना पूर्ण आरोग्य दिले. म्हणून ते सर्व साक्षीचा गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. आज या सुंदरशा लेकराची तुम्ही साक्ष ऐका की प्रभू किती महान आणि अद्भुत कार्य करत आहे, की त्याच्या लेकराला प्रभू कशी उन्नती देतो. प्रभू कधी त्याच्या लेकराला शेपूट बनवत नाही, तर मस्तक बनवणारा परमेश्वर आहे. आणि या छोट्याशा लेकराची आपण साक्ष तिच्या मुखातून ऐकूया की प्रभूने कसं तिच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य हे केलेलं आहे. प्रेज लॉर्ड. ह्या लास्ट वीकमध्ये माझी एक इंटर स्कूल कॉम्पिटिशन होती, जे ऑल मुंबईच्या स्कूलमध्ये होती. तर त्याच्या 1 वीक पहिला मी पास्टरकडे आलेली प्रार्थना करायला, आणि येशूने मला जे ज्ञान दिलं की मी जाऊ पुढे, आणि मी उधळ्या पुत्राची स्टोरी बोलली आणि येशूने मला फर्स्ट प्राईज आणलं पूर्ण मुंबईपासून. पहा प्रभूने किती महान कार्य केलेलं आहे. ती म्हणते सगळं काही अशक्य वाटत होतं, पण खरोखर प्रभूने त्याच्या ज्ञानाने भरलं. प्रभू त्याच्या लेकरांना ज्ञान देणारा देव आहे आणि सगळ्या लेकरांमध्ये प्रभू जे त्याचं लेकरं आहेत त्याला उंच करणारा परमेश्वर आहे.
आणि तिला फर्स्ट प्राइज मिळालेला आहे, म्हणून ती सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देत आहे. आमेन. गॉड ब्लेस यू बेटा. प्रेज द लॉर्ड. ह्यावेळेस या आजीची साक्ष आहे, ते त्यांच्या बहिणीची साक्ष देत आहेत की त्यांची बहीण पुण्याला राहते आणि त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आलता आणि त्यांची एक बाजू काही काम करत नव्हती आणि त्यावेळेस आंटी इथं आपली चर्च आपली सभा अटेंड करत होते. त्यावेळेस त्यांना कळालं की असं सगळं काही झालेलं आहे. ते इथून पुण्याला गेले आणि त्यांची बहीण विश्वास ठेवत नाही, पण आंटीचा पूर्ण विश्वास होता की ज्यावेळेस ते देवाला हाक मारतील देव चमत्कार करणार. आणि आजीने विश्वासाने सिस्टरांना फोन केला, त्यांच्यासाठी फोनवरती प्रार्थना करण्यात आली आणि जशीच प्रार्थना करण्यात आली त्या सिस्टरांना बरं वाटू लागलं, त्यांचे हात पायाचे मुवमेंट चालू झाले आणि देवाने त्यांना पूर्ण म्हणून ते सर्व गौरव येशूच्या नावाला देतात. आणखीन ते सांगत आहेत की त्यांची बहीण त्यांना स्वतःहून म्हटली की मी इथून पुढं मी देखील प्रार्थना करेल आणि माझी जी बहीण जी ठाण्याला राहते मी त्यांना देखील सांगेल की तुम्ही चर्चला जा आणि प्रभू येशूवरती विश्वास ठेवा आणि तो तुमचं जीवन बदलेल. सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देतात. आमेन. प्रेज द लॉर्ड. ह्या सिस्टर म्हणतात की खरोखर आम्ही जसं ह्या सभेला येत आहोत विनयार्ड ब्लेसरीच्या चेंबूरमध्ये, खरोखर त्या म्हणतात की हे चर्च हे ठिकाण माझ्या घरासाठी माझ्या कुटुंबियांसाठी एक आशीर्वाद ठरलेला आहे. सगळ्यात आधी तर त्या म्हणतात की त्यांचा मुलगा बँगलोरमध्ये राहतो, त्याला स्वतःचं घर नव्हतं, पण आज त्या म्हणतात की प्रभूने मोठं कार्य केलं आहे की आज त्याला स्वतःचं घर त्या ठिकाणामध्ये मिळालेलं आहे. त्यानंतर त्या म्हणतात की त्यांची इच्छा होती की त्यांच्या सुनेला चांगला जॉब मिळावा, प्रभूने तेही कार्य केलं. त्या म्हणतात की अतिशय सुंदर जॉब प्रभूने त्यांच्या सुनेला मिळवून दिला. आणि दुसरं म्हणजे त्या म्हणतात की काही दिवसांपूर्वी त्यांची बहीण नगरहून डोंबिवली या ठिकाणी त्यांच्याला भेटायला आली आणि त्या म्हणतात की ते 6व्या मजल्यावरती जात असताना जे एक्सिलेटरवरती त्या उभ्या जात असताना अचानक त्यांच्या बहिणीचा पाय घसरला आणि अगदी वरून ती सरळ खालपर्यंत आली. पण त्या म्हणतात की खरोखर प्रभू इतका महान आहे की प्रभूने मोठ्या संकटामधून माझ्या बहिणीला वाचवलं, म्हणून त्या सगळा गौरव प्रभू येशूच्याच नावाला देत आहेत. त्या म्हणतात आम्ही ऑनलाईन ही सभा पाहत आहोत आणि खरोखर आमच्यासाठी जे रविवार चर्च फ्रायडे चर्च आहे हे चर्च आहे, आम्ही कुठलंही चर्च चुकवत नाही आणि प्रत्येक वेळेस प्रभू पास्तांद्वारे आमची भेट घेतो, आमच्याशी प्रभू बोलतो, म्हणून आम्ही आशीर्वादित आहोत. सगळा गौरव त्या प्रभूला देत आहेत. आमेन. आणि पायाची एक बाजूही त्यांची प्रचंड दुखायची, तीही त्या बरी झालेली आहे, म्हणून त्या सगळा गौरव प्रभूला देत आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. यावेळेस या बहिणीच्या जीवनामध्ये प्रभू येशूने खूप महान कार्य केलेलं आहे. त्यांचे 3 साक्ष आहेत. पहिली साक्ष त्यांच्या सासूची आहे. त्यांना कॅन्सर सांगितलं होतं आणि कॅन्सर तोंडात नळी वगैरे टाकलेली होती आणि ती जी नळी मध्ये त्यांच्या डायजेस्ट म्हणजे जी नळी आहे आतमधली आपली अन्ननलिका त्याच्यावरती सूज आली होती आणि त्या सुजेमुळं त्यांना जास्त काही खाता येत नव्हतं. त्यांना भरपूर प्रचंड त्रास होत होता. इवन डॉक्टर पण म्हणले होते की आपण त्याला काहीच नाही करू शकत, औषधं आपण देतो आहे पण त्याचं काही त्यांना उपयोग होत नाही आहे, पण ते बरं होत नाही आणि सूज काही कमी होत नाही आहे. आणि त्यांनी भरपूर काही त्रास सहन केला, खूप त्यांना त्रास झाला. पण या बहिणीचा विश्वास प्रभू येशूवरती आहे. त्यांच्यासाठी त्यांनी विश्वासाने प्रार्थना करायला त्यांनी पास्टरांना फोन केला. पास्टरांनी जशी त्यांच्यासाठी प्रार्थना केली, त्यांची जी सूज जी 6 महिन्यापासून ज्यांना त्यांना त्रास होत होता गेली आणि प्रभूने त्यांना पूर्ण आरोग्य दिलं, म्हणून ते सर्व गौरव येशूला देत आहेत. आणखीन त्यांची साक्ष आहे की त्यांचा जो भाऊ आहे तो 3 दिवस कंटिन्यू दारू पित होते आणि दारू पित होते, काहीच जेवण वगैरे काहीच करत नव्हते. आणि या बहिणीने विश्वासाने पास्टरांना फोन केला आणि पास्टरांनी त्यांच्या भावासाठी फोनवरती प्रार्थना केली. जशीच प्रार्थना केली तसंच त्यांच्या भावाने दारू प्यायची बंद करून टाकली आणि त्यांचं देखील प्रभूने तारण केलेलं आहे, म्हणून ते सर्व गौरव येशूला देत आहेत. ते खूप काही आनंदी आहेत. ते सांगतात की त्यांच्या सासूचं तारण प्रभूने केलेलं आहे, म्हणून ते गौरव देतात. आणखीन त्यांच्या मुलाची साक्ष आहे की त्यांच्या मुलांना खूप काही दिवसापासून त्याला फीटचा त्रास होता, त्याला फीट यायचे, पण त्यांनी प्रार्थना केली, त्यांचा मुलगा देखील बरा आहे, म्हणून ते सर्व गौरव सर्व साक्षींचा गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. प्रेज द लॉर्ड. आज या बहिणीची साक्ष आहे की ती म्हणते खरोखर मी गेले 3 वर्षांपासून पास्टरांना मी ऑनलाईन पाहत आहे
आणि माझी प्रचंड इच्छा होती की प्रभू मला जायचं आहे, मला ह्या सभेला जायचं आहे, माझ्यासाठी मार्ग तयार कर. आणि ते म्हणतात की त्यांचे मिस्टर PSI आहेत आणि खूप सारे प्रॉब्लेम्स यायचे, संकट यायचे आणि मला इथपर्यंत यायची संधी मिळत नव्हती. आणि घरावरती प्रचंड, मुलीवरती प्रचंड संकट आलं होतं. त्या संकटांमधून, सगळ्या समस्येमधून ते म्हणतात की प्रभूने आम्हाला बाहेर काढलंय. जसं आम्ही ऑनलाईन मासाचा संदेश ऐकत आहोत, आम्ही दोघं पती पत्नी आम्ही इकडे मुंबईमध्येच राहतो, पण ते म्हणतात की खरोखर आज मासाच्या संदेशाने खूपदा आमचं सांत्वन केलं, आम्हाला उन्नती दिली. आज त्यांच्या मुलीचंही प्रभूने भलं आणि चांगलं केलेलं आहे, सगळी परिस्थिती बदलली आणि आज तो दिवस उगवला की मी इथपर्यंत प्रभू मला घेऊन आला. अशक्य होतं, पण आमच्या दोघा पती पत्नीला आज प्रभूने इथं आणलेलं आहे, म्हणून त्या सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देत आहेत. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. यावेळेस या बहिणीची साक्ष आहे. ते सांगत आहेत की त्यांच्या मणक्याला गॅप होता आणि त्या गॅपमुळं त्यांना भरपूर काही त्रास होत होता. त्यांना रात्रीची त्यांना झोप येत नव्हते, ते झोपू शकत नव्हते आणि त्यांना इतका त्रास व्हायचा, इतके वेदना होत्या. पण त्यांचा विश्वास आपल्या जिवंत देवावरती आहे. आणि जसे ते चर्चला आले, त्यांनी पास्टरांकडून प्रेयर करून घेतली आणि जशीच त्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना झाली, त्यांचा सर्व त्रास, जेवढे काही वेदना त्यांच्या मणक्यात होत होते ते सर्व निघून गेलेले आहेत. आता त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आहे, म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. आणखीन ते सांगत आहेत की त्यांना जॉबची खूप गरज होती आणि त्यांनी प्रार्थना केली आणि देवाने त्यांना खूप चांगल्या इन्कमचं त्यांना जॉब दिलेला आहे, म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. का नाही आपण जोरदार टाळी वाजून प्रभूला गौरव देऊया. हालेलुया. मध्यंतरी मी प्रचंड प्रेशरमधून गेले, पण इथं आले, पास्टरांनी जे सांत्वनदायी वचन दिलं, आज त्या म्हणतात मी प्रचंड आनंदित आहे, मी सुखी आहे. आज त्यांची मुलगी अगदी 93% पास झालेली आहे, 93% पास झालेली आहे. आणि त्या म्हणतात की कितीतरी चमत्कार आज प्रभूने माझ्या जीवनात केले. ह्या सगळ्या साक्षींसाठी मी प्रभूचे लाख लाख उपकार मानते. सर्व गौरव त्या प्रभूला देत आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. यावेळेस या आंटीची साक्ष आहे. ते सांगत आहेत की 23 तारखेला ते काम करत होते आणि अचानक त्यांचा जो एक हात आहे तो एकदम म्हणजे बंद पडला, काहीच काम करता येत नव्हतं त्यांना, त्यांचा हात उचलता येत नव्हता. त्यांना असं वाटलं की पॅरालिसिसचं काही स्ट्रोक वगैरे आहे का नाही, पण त्याच्यात त्यांची BP इतकी वाढलेली होती, खूप काय हाय BP होता आणि ते डॉक्टरांकडे गेले. त्यांनी खूप काही प्रयत्न केले आधी हात उचलण्याचा, पण त्यांचा काय हात उचलत नव्हता. आणि जसं ते डॉक्टरकडे गेले, डॉक्टरांनी पण सांगितलं की हे जे आहे ना, तुमची BP खूप वाढलेली आहे, म्हणून आम्ही काहीच नाही करू शकत जोपर्यंत ती नॉर्मल होत नाही. आणि पण आंटी म्हणतात की माझा विश्वास प्रभू येशूवरती आहे. त्यांनी प्रभू येशूवरती विश्वास ठेवून त्यांनी सिस्टरांना फोन लावला आणि सिस्टरांनी फोनवरती त्यांच्यासाठी जशी प्रार्थना केली, त्याच क्षणी त्यांची BP जी आहे ती पूर्णपणे नॉर्मल झाली आणि त्यांचा हात परत एकदा चालू लागला, परत एकदा ते काम करू शकत आहेत. म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. यावेळेस या मुलीची साक्ष आहे. ती म्हणते गेले 3 महिन्यांपासून मी प्रेयर करत होते की प्रभू माझा पगार वाढला गेला पाहिजे. आणि तसं ती म्हणते की मी माझ्या ऑफिसमध्ये सांगितलं पण की अर्जही दिला की नाही, माझा पगार नाही वाढला तर मला हे जॉब सोडावं लागेल. आणि बऱ्याच गोष्टी झाल्या, पण ती म्हणते अशक्य होतं. पण ती म्हणते प्रभूने इतकं कार्य केलं की गेल्या महिन्यात तिने प्रार्थना करून घेतली आणि प्रभूला म्हटली, प्रभू मला माहिती आहे तुम्हाला पगार वाढ देणारा देव आहे आणि मी 1 नियमितपणे जे प्रभूच आहे ते मी प्रभू तुला देत आलेली आहे. आणि जे लोक 1 देतात त्याचे आशीर्वाद प्रभू 100% देतो. आणि ती म्हणते की मी माझा 1 कधी चुकवला नाही, जरी काही गोष्टी कमी जास्त इकडं तिकडं व्हायच्या, पण मी नियमितपणे जो 1 आहे तो मी प्रभूच्या राज्यात देत आलेली आहे. आणि आता प्रभूने इतका मोठा चमत्कार केला आहे की ती म्हणते ज्यावेळेस मी पाहिला माझा पगार ह्या महिन्याचा दुपटीने पगार माझा वाढला गेला. आणि ती म्हणते मी मागण्या पलीकडे प्रभूने माझा पगार वाढवला. मी थोडी अमाऊंट मागितली होती, पण प्रभूने डबल मिळवून दिली आहे. म्हणून त्या सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देत आहेत. आमेन. आमेन. द लॉर्ड.
या बहिणीची साक्ष आहे की ते सांगत आहेत त्यांच्या बहिणीच्या हस्बंडला पॅरालिसिसचा अटॅक आलता आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की ते काय लवकर चालू शकणार नाही. ते 4 दिवस ते कोम्यामध्ये होते आणि ज्यावेळेस ते शुद्धीवर आले तरी देखील डॉक्टर म्हणत होते की ते काय उठणार नाही, ते काय लवकर चालू शकणार नाही. तर त्यावेळेस सिस्टर आपल्या चर्चमध्ये क्वायरमध्ये आहेत, त्यांनी सियोन ब्रदरकडून प्रार्थना करून घेतली त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली आणि ते सुरतमध्ये राहतात, ते तिथून सोनईमध्ये जाऊन राहिले आणि देवाने इतका मोठा चमत्कार केला की डॉक्टर म्हणले होते की हे अशक्य आहे, ते काही उठणारच नाही लवकर. पण देवाने असं कार्य केलं की ते 1 महिन्याच्या आत ते आज ते चालू लागत आहेत, ते उठलेत. म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. आमेन. यावेळेस या वेळीची साक्ष आहे. तुम्हा प्रत्येकाला माहिती आहे, गेल्या 15 दिवसांपूर्वी आपल्या अहमदनगर चर्चमध्ये प्रॉफिट डेव्हिड आले होते आणि खरोखर ती म्हणते की ह्या शेवटच्या दिवसात तरुण दृष्टांत पाहतील आणि स्वप्न पाहतील. ती म्हणते मी दृष्टांतामध्ये पाहिलं की ज्यावेळेस प्रॉफिट त्या ठिकाणामध्ये मीटिंग घेत होते, प्रिचिंग करत होते, मी पाहिलं की स्टेजच्या अवतीभोवती परमेश्वराची मोठी उपस्थिती आहे आणि प्रभू प्रत्येकाला स्पर्श करत आहे, प्रत्येकावरती परमेश्वराची आग येत आहे. आणि खरोखर ती म्हणते की मी पाहिलं की प्रभूची मोठी उपस्थिती, मी आत्तापर्यंत असा काही दृष्टांत पाहिला नव्हता, असा प्रभूने मला सुंदरसा दृष्टांत दाखवला. त्यासाठी ती सर्व गौरव प्रभूला देत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. ह्यावेळेस या बहिणीची साक्ष आहे, ते खूप काही आनंदी आहेत. ते सांगत आहेत की प्रभूचं काम करण्यामध्ये खरोखर खूप आनंद आहे आणि त्यांची इच्छा होती की त्यांनी हे काम असं करावं आणि देवाने त्यांना या चर्चमध्ये उभं केलं. आणि काही दिवसापूर्वी पास्टरांची म्हणजे आपली जी मीटिंग होती घाटकोपरमध्ये, जे पास्टर बाहेरून आले होते, तिथं देखील त्यांची इच्छा होती की त्यांनी काम करावं आणि देवाने ती संधी त्यांना दिली आणि त्यांनी बेस्टरित्या त्यांना काम करण्यास प्रभूने कृपा दिली. म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोल येशू मसीह की. ज्याप्रमाणे प्रभू तुम्हाला संकटामधून सोडवतो तसा देव आम्हालाही सोडवणारा आहे. प्रेज द लॉर्ड. हे आमचे ड्रायव्हर आहेत, आपल्या गाडीचे ड्रायव्हर आहेत आणि गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही अशीच मुंबईची मीटिंग घेऊन आम्ही नगरला जात होतो आणि नेमकं रात्री उशीर झाला होता आणि जेव्हा आम्ही चाकण ह्या रोडने आम्ही जात होतो आणि अचानक ह्या ड्रायव्हरला आमच्या झोप लागली गाडी चालवता चालवता आणि नेमकं आम्ही मागे थोडे दमले होतो म्हणून रिलॅक्स होतो. पण देवाचा पवित्र आत्मा इतका अद्भुत कार्य करणार आहे, ह्याचे 2 मिनिटासाठी म्हणजे 5 मिनिटात डोळे बंद पण गाडी चालली आहे. पण पास्टर अचानक जागे झाले. पास्टर म्हणे शिवा भैया आप सोए है. यांचं नाव शिवा भैया आहे, याला शिवा भैया म्हणतो. सोए है. हा झोपलेला अचानक जागा झाला आणि तो म्हणले सही में परमेश्वर ने पास्टर जी हमको बचाया, हमको नींद लग गया था. सबको जय मसीह की. मतलब पास्टर जी बम्बई में मीटिंग था तो मीटिंग बहुत ज़्यादा थी. पहले तो ज़्यादा नींद नहीं हुई थी हमारी और पास्टर जी भी थके थे, हम भी थक गए थे. तो हम जा रहे थे, मतलब नगर के लिए निकल रहे थे. तो पास्टर जी बोले हम थोड़ा सा आराम कर ले. हम कहे यस पास्टर जी आप आराम कर लीजिए. हम जागे और चलते 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 हमको भी इतनी नींद आ गई. 2-2:30 बजे रात को इतना नींद आ गई कि पता नहीं कब मेरी आँख मूंद गई और मुझे भी नहीं पता कि कहाँ मेरी आँख मूंद गया. और हम गाड़ी चल रही और पास्टर जी अचानक उठ गए और मुझे एक आवाज़ दी. तब भी मैंने मतलब कुछ जागा हुआ. फिर से पास्टर जी आवाज़ दिए तो मैं ऐसे ये डर गया हिसाब से. और पास्टर जी बोले क्या करे. मैं बोला पास्टर जी मुझे नींद लगे. देखा तो उसी समय गाड़ी आजू बाजू से ट्रक भी जा रही थी और जब मैं कांटा की ओर देखा तो 90 की स्पीड पे गाड़ी थी और परमेश्वर ने बचाया है. हालेलुया. क्योंकि परमेश्वर का वचन कहता है कि ना वो दुड़की घेतो ना झोप तो 24 घंटा हमारी रक्षा करता है. हालेलुया. सबको जय. तो प्रार्थना करायच्यासाठी पण आज झोपला नाही पाहिजे. हालेलुया. आमेन आमेन. ओके, थँक्यू जीसस. आता ही वेळ आहे परमेश्वराचे वचन ऐकण्याची, देवापासून ऐकून घेण्याची. खरोखर प्रभू महान आणि अद्भुत कार्य या दिवसात करत आहे. प्रभूचे आपण उपकार मानले पाहिजे. बोल. थँक्यू जीसस. प्रभूला सांगा की मला स्पर्श कर, माझा जीव आनंदी कर. तुझं वचन आज माझ्या जीवनाला स्पर्श करू दे. आज तुझ्या वचनाद्वारे माझी भेट घे पिता.
माझा जीव तृप्त कर. कारण बायबलमध्ये लिहिलंय देव शब्द पाठवतो, त्याचा शब्द फार वेगाने धावतो. हे शेवटचे दिवस आहेत. प्रभू येशू लवकर येणार आहे. आणि बायबलमध्ये लिहितो येणे अगोदर तो त्याच्या वधूला तयार करत आहे. गॉड इज प्रिपेरिंग हिज ब्राईड. देव त्याच्या वधूला तयार करत आहे. बिलीव्हर, आज अनेक लोक आहेत की ज्यांना येशू माहित नाहीये, पण प्रेज गॉड आज आपलं तारण झालं. प्रेज गॉड आपल्याला जिवंत देव कळाला. प्रेज गॉड की आज आपण सगळे मिळून जिवंत देवाचे लेकर आहोत. पण आज प्रभूला सांगा की प्रभू, मला तुझ्यासाठी काहीतरी करायचंय. मला आत्मे जिंकणारा बनव. Yes. मला दुसऱ्यासाठी मध्यस्थी करणारा बनव. Yes, amen. मला दुसऱ्यांचे अश्रू पुसणारा बनव. Hallelujah. मला दुसऱ्याचं सांत्वन करणारा बनव. Amen. आणि बायबल मध्ये लिहिलंय की देव अशा लोकांना शोधतोय Yes. की ज्या खिंडारामध्ये उभे राहतील, Yes, Master. ज्या भिंतीमध्ये उभे राहतील Hallelujah. आणि म्हणतील यस प्रभू, Yes, hallelujah. मी आहे. Amen. वेळ अत्यंत कमी आहे. Hallelujah. कारण प्रभू येशू येण्याची वेळ अत्यंत जवळ आली आहे. Yes, amen. आणि प्रभूला सांगा की प्रभू, मला या शेवटच्या दिवसात अशक्त नाही व्हायचं, Yes, होय पण प्रभू. विश्वासामध्ये बळकट बनायचं, Amen. विश्वासामध्ये स्ट्रॉंग बनायचंय. Hallelujah. कारण बायबल मध्ये लिहिलंय की जे विश्वासात शेवटपर्यंत टिकतील Yes. तेच तारले जातील. Amen. Amen. तेच तारले जातील. वर्शिप यू. स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या नावात आज आम्ही तुला धन्यवाद देतो. थँक्यू की तू या साक्ष घडवणारा देव आहे. Yes, hallelujah. पण मास्टर, आम्ही समाधानी नाहीये. होय प्रभू. आम्हाला अनेक लोक स्वर्गाच्या राज्यात पाहिजे. Yes, Lord. तू स्वतः म्हणाला प्रभू, तुझी इच्छा नाही कोणाचा नाश व्हावा, Yes, Master. पण तुझी इच्छा आहे प्रत्येकाचं तारण व्हावं. Amen. प्रत्येकाचं तारण व्हावं. Hallelujah. लॉर्ड, माझी प्रार्थना आहे की आजचं वचन आमच्या जीवनाला स्पर्श करू दे. Yes, Master. जो ऐकेल त्याला प्रभू येशू कळू दे. Amen. ख्रिस्ताचं प्रेम कळू दे. तुझ्या प्रीतीची लांबी आणि रुंदी आणि उंची आणि खोली कळू दे. Hallelujah. आणि आज प्रत्येक जीवाची इच्छा पूर्ण होय कर. दे बाबा. प्रत्येक सांत्वनित शब्द तुझ्या लेकरांसाठी येऊ दे. सताराबाला प्रत्येक डोळे पुसले जाऊ दे. ओराबाला शताराबाला सतारा. आणि आज तुझं मोठं गौरव होऊ दे. Yes, hallelujah. थँक्यू फादर. वी गिव्ह ऑल द ग्लोरी लॉर्ड. आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे उपकार मानतो पिता. आम्ही सर्व महिमा तुला देतो. आपले पवित्र हात वर करूया आणि प्रभूचं मुख उघडून धन्यवाद देताना प्रभूला मुख उघडून देवाचे मनापासून आभार माना. Thank you, Jesus. त्याला सांगा तुझ्या कृपेने मी जगत आहे. ओराबाला सतारी. त्याला सांगा की रोज सकाळी तुझी प्रेम द्या नवीन होते. रोज सकाळी तू माझ्यासाठी प्रेम द्या नवीन करतो. तुला धन्यवाद. तुझे आभार पिता. तुला गौरव पिता. Thank you. वर्शिप यू, वर्शिप यू. प्रभू येशूच्या नावात. Amen. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगत होतो की देव प्रत्येक बंद दरवाजा उघडणार आहे. हालेलुया. डोंट वरी. शैतान किती दरवाजे बंद करो, देवाकडे तुमच्यासाठी अनेक मार्ग आहेत. प्रेज द लॉर्ड. आतापर्यंत तुम्ही इथे असताल, म्हणत असताल की पास्टर हे 2024 चालू झालंय, पण माझ्यासाठी देवाची इच्छा काय आहे. तर तुम्ही मला विचारलं तुमच्यासाठी देवाची इच्छा काय आहे, तर मी बायबलच्या वचनानुसार सांगेल देवाची इच्छा आहे तुम्ही मस्तक असावं, शेपूट नाही. Amen. तुम्ही उंच असावं, खाली नाही. Hallelujah. तुम्ही उसने देणारे असावं, उसने घेणारे नाही. तुम्ही तृप्त असावे, दुःखी नसावे. Amen. तुम्ही रोज अन रोज देवाची स्तुती करणारे असावे. Yes. रोज रोज आत्मे जिंकणारे असावे. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. याच कारणासाठी देवाने आपल्याला ठेवलंय. Amen. बायबल सांगतं देवाचं राज्य खाण्यात आणि पिण्यात नाहीये. की लोकांना माहित आहे? म्हणा देवाचं राज्य देवाचं राज्य खाण्यात आणि पिण्यात नाही, खाण्यात आणि पिण्यात नाही, पण न्यायी पण, न्यायी पण, शांती आणि पवित्र आत्म्यामध्ये आनंद, आणि पवित्र आत्म्यामध्ये आनंद. याच्यामध्ये देवाचं राज्य आहे. याच्यातच देवाचं राज्य आहे. पण शैतानाचं राज्य देखील आहे. ते राज्य फक्त खाणे का, पिणे का और देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची फुशारक्या. पण देवाची इच्छा आहे की आपलं राज्य जे आपण प्रभूच्या राज्यातले आहोत,
आपण वचनाप्रमाणे जगणारे पाहिजे. आमेन. की लोक देवाचं वचन रोज वाचतात. हालेलुया. धन्य तुम्ही लोक आहात. आपला हात वर करून रोज मी देवाचं वचन वाचणार. रोज मी देवाचं वचन वाचेल. लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही देवाचं वचन वाचणार तेवढं तुमचा स्वभाव बदलला जाईल. आमेन. तेवढं तुमचं बोलणं बदललं जाईल. येस. तेवढं तुमची स्टाईल बदलली जाईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल मध्ये दावीद राजा म्हणतो, हे प्रभू तुझं वचन माझ्या हृदयात मी जतन करून ठेवलंय, येस. जेणेकरून मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो देवाचं वचन आपल्यासाठी आहे. एव्हरी डे, रोज कमीत कमी 2 अध्याय तरी तुम्ही वाचले पाहिजे. किती? 2 अध्याय. रोज तुम्ही प्रार्थना करणारे लोक पाहिजे. आमेन. तुमची प्रार्थना अशी पाहिजे की प्रभू मला काही नाही पाहिजे, मला तू मिळाला बस झालं. आमेन. मला तुझ्यासाठी मुंबईमध्ये वापर. आमेन. कारण जे लोक अंधारात आहे त्यांना प्रकाशात आणायचंय. येस. हालेलुया. जे लोक शैतानाच्या अधीनते आहे त्यांना देवाकडे आणायचंय. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला असे लोक आवडतात. आणि मग तुम्ही काही जरी नाही मागितलं, देव मागणी आणि कल्पनेच्या पलीकडे तुम्हाला देईल. आमेन. हालेलुया. हालेलुया. अनेक लोक रोज प्रार्थना करतात. त्यांची एकच प्रार्थना आहे, प्रभू मुझे ये चाहिए, ओ चाहिए, मुझे ये चाहिए, ओ. नो, गॉड सेज, प्रभूला तुमची सगळी गरज माहित आहे. बोला माझ्या मागे, देवाला माझी सगळी गरज माहित आहे. सगळी गरज माहित आहे. म्हणा उद्या काय लागणार आहे, उद्या काय लागणार, देवाला आजच माहित आहे. आजच देवाला माहित आहे. तर तुम्ही आणि मी काय मागणार? हालेलुया. हालेलुया. तुमची माझी प्रार्थना पाहिजे, प्रभू तुझ्या इच्छेनुसार माझ्या जीवनात गोष्टी घडू दे. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाच्या इच्छेनुसार चालता, आय टेल यू, तुमच्या मार्गामध्ये आशीर्वाद चालत येतील. आमेन. असे चालत येतील. हालेलुया. हालेलुया. ते लोक समज में आ रहा है. म्हणा माझ्या मागे, जर मी देवाच्या इच्छेनुसार जगलो, जर मी देवाच्या इच्छेनुसार जगले, तो देवाचे आशीर्वाद माझ्या मार्गामध्ये माझ्या बरोबर चालतील. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण फिलिपिकराच्या पद्धत असं लिहिलंय, 2 अध्याय 13. फिलिपिकरास पत्र 2 अध्याय, प्लीज कृपा करून वाचूया. ऐका देवाचं वचन. फिलिपिकरास पत्र 2 अध्यायामध्ये आपण आहोत. फिलिपिकरास पत्र 2 अध्याय, प्लीज कृपा करून काढा. आणि जर तुम्ही देवाच्या वचनाकडे आलात, प्लीज हे वचन आपल्याशी काय बोलतोय आपण ऐकूया. 2 अध्याय. वेट फॉर सम टाइम. फिलिपिकरास पत्र 2 अध्याय मिळालं? येस. वाचूया 13 वचन. कारण तुम्हामध्ये जो आपल्या मनोदयेप्रमाणे इच्छिने व करणेही साधतो तो देव आहे. माझी इच्छा आहे चर्चनी वाचावं. 1 2 गो. वाचूया. तुमचा आवाज मोठा हवा आहे, प्लीज वाचूया. कारण तुम्हामध्ये जो आपल्या मनोदयेप्रमाणे इच्छिने व करणे साधतो तो देव आहे. बायबल सांगतं की तुम्हामध्ये जो आपल्या मनोदयाप्रमाणे करणे आणि इच्छेने साधतो तो देव आहे. आमेन. की लोकांना आवडेल की देव तुमच्या जीवनात त्याची इच्छा पूर्ण करणारा व्हावा. आमेन. हालेलुया. हालेलुया. देव तुमच्या जीवनात त्याची इच्छा पूर्ण करणार झाला. आय टेल यू, तुम्ही आपलं हृदय देवासाठी उघडलं आणि प्रभूला सांगितलं, प्रभू तुझी इच्छा पूर्ण होते, प्रत्येक दरवाजा देव तुमच्यासाठी उघडेल. आमेन. हे लोक समज में आ रहा है. आपले हात पकडून म्हणा, जर मी माझ्या जीवनामध्ये माझ्या देवाला त्याची इच्छा पूर्ण करू दिली, मग माझ्यासाठी प्रत्येक दरवाजा उघडला जाईल. प्रभू येशूच्या नावात. हालेलुया. हालेलुया. परत एकदा वाचूया प्लीज, सर्वांनी कृपा करून वाचूया. कारण तुम्हामध्ये जो आपल्या मनोदयेप्रमाणे इच्छिने व करणेही साधतो तो देव आहे. वन मोर टाइम. प्रत्येकाने वाचूया, सगळ्यांनी वाचूया. 13 वर वाचूया. कारण तुम्हामध्ये जो आपल्या मनोदयेप्रमाणे इच्छिने व करणेही साधतो तो देव आहे. तो कोण आहे? देव आहे. पण बायबल सांगतो तो जबरदस्ती नाही करत. वो कभी भी जबरदस्ती नहीं करेगा. तो म्हणे तुझी इच्छा आहे का मी तुझ्याद्वारे काम करावं, मी तुझ्या जीवनात काम करावं. देव नेहमी पाहिल. आणि ज्यावेळेस देवाला सापडेल 1 किंवा 2 किंवा सगळं चर्च
मग देव त्याच्याच द्वारे पूर्ण शहराला आशीर्वाद देतो, आमेन. पूर्ण राष्ट्राला आशीर्वाद देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने मोशेला बोलवलं, देवाने इस्रायल लोकांना बोलवलं आणि म्हणलं ओके तुम्ही थोडे आहात पण मी तुम्हाला याच्यासाठी निवडलंय की जगाला माझं सामर्थ्य तुमच्याद्वारे दाखवावं. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगतं देवाने मोशेला आणि इस्रायल लोकांना निवडलं, सगळ्या राष्ट्रांना कळालं देव समुद्र दुभागणार आहे, आमेन. देव 10 पिढ्या आणणार आहे, आमेन. देव खडकातून पाणी काढणार आहे, आमेन. देव त्यांचा 40 वर्ष अन्न पुरवणार आहे, आमेन. देव शत्रूंना पळवणार आहे, आमेन. देव सगळ्या गरजा पूर्ण करणार आहे, येस. देव अग्निस्तंभात उतरून येणार आहे, येस. देव मेघस्तंभात उतरून येणार आहे. आमेन. बायबल सांगतं इस्रायलद्वारे सगळ्या जगाला देवाने दाखवलं हालेलुया. आणि सगळ्यात जास्ती देवाने दाखवलं की मी तारणारा येशू इस्रायलद्वारे पाठवला आहे. येस. आमेन. ते लोक समज में आ रहा है. म्हणा जर मी देवाची इच्छा पूर्ण करणारा आहे, मी देवाची इच्छा पूर्ण करणार आहे, देवाला तो किती सामर्थ्यवान आहे, किती सामर्थ्यवान तो आहे, किती महान आहे, तो किती महान तो आहे, किती चमत्कार करणारा आहे, किती चमत्कार हे करणार प्रभूला दाखवायचंय. हे प्रभूला दाखवायचंय. पण देव अशा लोकांची वाट बघतोय तुझी इच्छेनुसार आमेन. गोष्टी घडू दे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माणसाची इच्छा काय आहे, कुछ तो चाहिए उसको. पण जर तुम्ही देवाची इच्छा विचारली तर बायबल सांगतं आपल्या मागणी आणि कल्पनेच्या पलीकडे आहे. म्हणा देवाचे विचार देवाचे विचार आणि माझे विचार आणि माझे विचार याच्यामध्ये यांच्यामध्ये जसा पृथ्वीपासून स्वर्ग दूर आहे पृथ्वीपासून स्वर्ग दूर आहे, तसे देवाचे विचार तसे देवाचे विचार माझ्या विचारापासून माझ्या विचारांपासून अत्यंत दूर आहेत. अत्यंत दूर आहे. हालेलुया. हालेलुया. यशया 54 मध्ये हे लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन. तर तुम्ही देवाच्या विचारामध्ये आलात तर मला सांगायला आवडेल असाध्य गोष्टी देव तुमच्याद्वारे करेल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 की लोक समज में आ रहा है. म्हणा माझ्या मागे देवाच्या इच्छेनुसार देवाच्या इच्छेनुसार जर मी चालू लागलो, जर मी चालू लागलो, मग मी तरुण असो या म्हातारा असो, तरुण असो नाही तर म्हातारा असो, तुम्ही 80 वर्षाचे असताल मोशे सारखे, देव म्हणेल मी 40 वर्षाची शक्ती तुला देईल. नाही आपको नहीं समझ में आ रहा है की लोक काय कहत आहे. म्हणा मी 80 वर्षाचा असो, मी 80 वर्षाचा 100 वर्षाचा असो, 100 वर्षाचा तर असो, देवाने मला बोलवलंय. सिस्टर लेट इट बी, नो प्रॉब्लेम, लेट बी. म्हणा जर देवाने मला बोलवलंय, जर देवाने मला बोलावलंय, तो माझी शक्ती नवीन करणार तो आहे. माझी शक्ती नवीन करणार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोशेला वाटलं मी 80 वर्षाचा आहे, आता मी कसं काय फारो समोर उभा राहू, मी कसं जाईल. देव म्हणला मोशे तू नाही, मी तुझ्याद्वारे जाणार. प्रेज द लॉर्ड. आणि देवाने मोशेला नवीन शक्ती दिली. बायबल आमेन. सांगतं त्याच्या मुखाद्वारे तो बोलला, मोशेची शक्ती नवीन झाली. आणि आमेन. बायबल सांगतं मोशेद्वारे देवाने इस्रायलना बाहेर काढलं, हालेलुया. गरुडासारख्या पंखांनी काढलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. आमेन. ती लोकांची इच्छा आहे तुमची शक्ती 2024 मध्ये प्रभू येशूच्या नावात नवीन केली जावे. येस. आमेन. कोणाच्या इच्छेनुसार तुम्ही जगणार आहात. देवाच्या हा देवाच्या 2024 मध्ये आपलं तोंड देवासाठी वापरा, आमेन. आपलं मुख देवासाठी वापरा. देवासाठी वापरा. आणि मग बघा की देव तुमच्या मुखाद्वारे अनेकांचं सांत्वन करेल, अनेकांचे जीवन बदलते. आमेन. तर तुम्ही रविवारी आपलं चर्च पाहिलं असेल, एक आईने साक्ष दिली की मी लोळत होते पास्टर, मला चालता येत नव्हतं, पण पास्टर देवाने स्वप्नात तुम्हाला आणलं शनिवारी, आणि शनिवारी तुम्ही मला म्हटले उठ आई आणि चर्चला ये. आमेन. माझ्या शरीरात ताकद नव्हती पास्टर, मी अशक्त होते, पण पास्टर ज्यावेळेस तुम्ही शब्द बोलला देवाने आपला देव तुमचा स्वप्नातही उपयोग करेल. आमेन. ती लोक विश्वास ठेवतात. हालेलुया. म्हणा माझ्या देव माझा देव माझा स्वप्नात देखील स्वप्नात देखील उपयोग करणारा आहे. उपयोग करणार आहे. हालेलुया. हालेलुया. आणि ती आजी म्हणते तुम्ही म्हणले लवकर उद्या चर्चला ये, न चालणारी बाई, न पळणारी बाई येशूच्या नावात उभी राहिली, येस. आणि एक जवळजवळ 30 किलोमीटर चालत आली आणि स्टेजवरून उभे राहून म्हणते कालपर्यंत मी पडलेली होते येशूच्या. आमेन. हालेलुया. हालेलुया. किती लोकांची इच्छा आहे तुमच्या जीवनाद्वारे येशू ख्रिस्त या मुंबईमध्ये चमकला पाहिजे. येस. आमेन. तुमची इच्छा आहे. सी मी हवेत बुक्क्या नाही मारत, नो नो नो, मी ज्यावेळेस इथं उभं राहतो पवित्र आत्मा जे सांगेल मी तुम्हाला सांगेल. आमेन. आम्ही कुठल्या बायबल कॉलेजला नाही गेलो,
आम्ही रोज येशूच्या कॉलेजला जातो. आमेन. पवित्र आत्मा आमचा डायरेक्टर आहे हालेलुया. आणि तोच पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की जय. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाच्या इच्छेत चालता सिस्टर, तुम्हाला कळेल जीवन सोपं आहे. आमेन. पण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या इच्छेच्या विरुद्ध वागता, जीवन कठीण आहे. येस. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. की लोक समज में आ रहा है. सो 2024 मध्ये देव म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, माझी इच्छा आहे की तू माझ्या इच्छेनुसार चाल. Yes. आणि बघ मी तुझ्यासाठी किती दरवाजे उघडणार. आमेन. तर तुम्ही यशया 22व्या अध्यायामध्ये आला. प्लीज वाचूया. आयझिया चॅप्टर 22. यशया 22 मध्ये आपण आहोत. येस. ऐकूया देवाचं वचन. यशया 22वा अध्याय आणि 22वा वचन. प्लीज वाचूया. यशया 22. आणि दाविदाच्या घराण्याची किल्ली मी त्याच्या खांद्यावर ठेवीन. हा, यशया 22. माझी इच्छा आहे सर्वांनी काढावं. लवकर काढूया. यशया 22वा अध्याय 22वा वचन वाचूया. मी दाविदाच्या घराण्याची किल्ली मी त्याच्या खांद्यावर ठेवीन. ओके. मग तो उघडील हा. तेव्हा कोणी बंद करणार नाही. तेव्हा तो उघडील तेव्हा कोणी बंद करणार नाही. हा, पुढं. आणि तो बंद करील तेव्हा कोणी उघडणार नाही. माझी इच्छा आहे सर्व चर्चनी वाचावं. यशया 22 वाचूया. ओके. आमेन. आणि ती आमेन. चावी कोण आहे माहितीये? प्रभू येशू. आमेन. असं तुमच्यात राहायला आलाय. आमेन. बोलूया माझ्या मागे, येशू माझ्यात राहायला आलाय. येशू माझ्यात राहायला आलाय. तो शांत बसत नाही. तो शांत नाही बसत. म्हणा, तो प्रत्येक दरवाजा उघडतो. प्रत्येक दरवाजा उघडतो. जो दरवाजा शैतानाने बंद केलाय, जो दरवाजा सैतानाने बंद केलाय, येशू माझ्यासाठी उघडणार आहे. येशू माझ्यासाठी उघडणार आहे. 100% उघडणार आहे. 100% उघडणार आहे. हालेलुया. हालेलुया. माझी इच्छा आहे परत एकदा वाचा, तुम्हाला कळेल देव किती महान आहे. आणि दाविदाच्या घराण्याची किल्ली हा. मी त्याच्या खांद्यावर ठेवीन. मग तो उघडील तेव्हा कोणी बंद करणार नाही. हा. आणि तो बंद करील तेव्हा कोणी उघडणार नाही. कोणी उघडणार नाही. ज्या ठिकाणी तू पाऊल ठेवशील, तू येशूच्या नावात ज्यावेळेस जाशील, बायबल मध्ये लिहिलंय की देव दरवाजा उघडेल. आमेन. देव दरवाजा उघडेल. आमेन. की लोकांची इच्छा असं व्हावं, जे हालेलुया. दरवाजे तुला उघडत नाहीत, जे दरवाजे तुझ्या शक्तीच्या पलीकडे, देव तुझ्यासाठी दरवाजे उघडेल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 ज्यावेळेस यरियोचे सर्व दरवाजे बंद झाले, भिंती बंद झाल्या, येशूच्या नावात बायबल सांगतं, देवाने सांगितलं 7 दिवस 7 फेरा, 6व्या दिवस आणि 7व्या दिवशी 7. आणि बायबल सांगतं प्रत्येक दरवाजा देवाने उघडला. आमेन. ना वाचूया. ऐका देवाचं वचन. माझी इच्छा ऐकावं. यहोशुवा मध्ये आपण आहोत. कितवा वचन? कितवा अध्याय? 6वा अध्याय. यहोशुवा 6वा अध्याय वाचूया. आणि इस्रायलाच्या संतानामुळे यरिहो नगर दरवाजे लावून बंद झाले. कोणी बाहेर आला नाही आणि कोणी आत गेला नाही. ओके. आणि परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, पहा, यरिहो व त्याचा राजा व बलवान वीर यांना मी तुझ्या हाती दिले आहे. तर तुम्ही सर्व लढाई पुरुष एक वेळ नगराच्या सभोवती चालत जाऊन नगराला फेरा घाला. 6 दिवस तू असे कर. ओके. आणि 7 याचकांनी कोशापुढे शिंगाचे 7 करणे घेऊन चालत जावे. मग 7व्या दिवशी तुम्ही 7 वेळा नगराला फेरा घाला. ओके. आणि याचकांनी करणे वाजवावे. हा. आणि ते शिंगाच्या करण्याने दीर्घ ध्वनी करतील. आणि तुम्ही करण्याचा शब्द ऐकाल तेव्हा असे व्हावे की सर्व लोकांनी मोठी आरोळी मारावी आणि नगराचे गावकूस जागच्या जागी आपोआप पडेल. कोण बोलत आहे? आय सेड कोण बोलत आहे? देव. आय सेड कोण बोलत आहे? देव. कोणाला बोलत आहे? आपल्याला. आपल्याला. किती लोकांकडे देवासाठी आवाज आहे? आवाज. आमेन. प्रभू येशूसाठी आवाज आहे. आमेन. तुम्ही येशूची स्तुती करू शकता. येस. तुम्ही देवाला हाक मारू शकता. आमेन. तुम्ही देवाचं वचन बोलू शकता. येस. कमन बोलू शकता किंवा नाही? येस. बोलू शकता. होय. जर तुमच्याकडे देवाचा आवाज, देवासाठी आवाज आहे, देवाकडे तुमच्यासाठी सामर्थ्य आहे. आमेन. ओके. किती लोकांना कळते देवाचं वचन? किती लोकांना कळतंय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं, देव यहोशुवाला म्हटला, तुला तुझं काम करायचंय. येस. तुला प्रार्थना नाही करायची, स्तुती करायची. आमेन. आणि ज्यावेळेस ते करू लागले, सगळे दरवाजे उघडले, हालेलुया. भिंत पडली आमेन. आणि ते लोक आत गेले. की लोकांना 2024 मध्ये बघायचंय, आमेन.
तुम्हाला बघायचंय येस. येशूच्या नावात हे होणार आहे. आमेन. आपल्या हृदयावर हात ठेवा, म्हणा 2024 मध्ये 2024 मध्ये माझं मुख माझं मुख मी देवासाठी वापरेल, माझ्या देवासाठी मी वापरेन. जेणेकरून देवाचं वचन देवाचं वचन माझ्याद्वारे माझ्याद्वारे सामर्थ्याने बाहेर जाईल, सामर्थ्याने बाहेर जाईल. आणि जे बंद दरवाजे आहेत आणि बंद दरवाजे ते उघडले जाते ते उघडले जातील प्रभू येशूच्या नावात. येशूच्या नावात. आणि बायबल सांगतं सगळं यरियो शहर त्याने देवाने दिलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची इच्छा आहे असं व्हावं. तू जीवनाला वैतागली असशील, तुझ्या जीवनामध्ये काही चांगलं नसेल, प्रभूला सांग, प्रभू या 2024 मध्ये मला तुझं नवीन कार्य बघायचंय. आमेन. मला बघायचंय की माझे वर्ष आणि महिने असेच जात नाही, येस. पण माझ्यासाठी नवीन कार्य होत आहे. आमेन. लोक ज्यावेळेस तुमच्या जीवनात कार्य बघतील त्यावेळेस म्हणतील याचा देव जिवंत आहे, येस. हालेलुया. इसा देव जिवंत आहे. आमेन. किती लोक समज में आ रहा है? Yes. म्हणून आपले हात पकडून ज्यावेळेस लोक माझ्यामध्ये देवाचं काम पाहतील, लोक माझ्यामध्ये देवाचं कार्य पाहतील, त्यावेळेला त्यावेळेला ते म्हणतील यांच्यामध्ये देव राहतो. याच्यात देव राहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो किती लोक परवानगी देतील 2024 मध्ये तुझे मनोदय, तुझी इच्छा हे देवापा पूर्ण हो. आमेन. सिस्टर, देवाची इच्छा पूर्ण करण्यामध्ये खूप आनंद आहे, येस. आमेन. खूप आनंद आहे. किती लोक समज में आ रहा है? येस. आपल्या हात पकडण्यात देवाची इच्छा पूर्ण करण्यात देवाची इच्छा पूर्ण करण्यात खूप आनंद आहे. खूप आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन. पॉल आणि सिलसला याला कळालं, सगळे दरवाजे बंद होते, जेल, हातात साखळ्या, पायात सर्व काय, पण पॉलनी भीक नाही मागितली जेलरला की प्लीज आम्हाला सोड, प्लीज आमच्यावर दया कर. पॉलला माहित होतं कोण दरवाजे उघडणार आहे. येस. आमेन. किती लोकांना माहित आहे कोण दरवाजे उघडेल? आमेन. आशीर्वादाचे, समृद्धीचे, विजयाचे कोण दरवाजे उघडेल? आमेन. पॉलनी कोणाकडे भीक नाही मागितली, पॉलनी कोणाकडे आरोळी नाही केली, पॉल जेवेलरकडे हात नाही जोडले. पॉल म्हटला सिलसला, चला आपण स्तुती करूया, आमेन. कारण दरवाजे उघडणारा देव आमच्या बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. आमेन. आणि ज्यावेळेस पॉल आणि सिलस स्तुती करू लागले, बायबल सांगतं जेलचे काय उखडले? दरवाजे. भूकंप झाला, म्हणा भूकंप झाला, भूकंप झाला, पाय उखडले पाय उखडले आणि दरवाजे उघडले. दरवाजे उघडले. मला सांगा, दरवाजे उघडणारीची शक्ती पॉलकडे होती का? नाही. पण पॉलकडे काय होतं? देवासाठी मुख होतं. आमेन. देवाची स्तुती करणारं मुख होतं. देवाच्या बाजूने बोलणारं मुख होतं. आज अनेक लोकांचे आशीर्वाद काढलेत माहितीये, Yes. त्यांचं तोंड ते देवाच्या बाजूने नाही बोलत, ते शैतानाच्या बाजूने बोलतात. आपले बायबल हातात घ्या, म्हणा हे बायबल जे आहे बायबल जे आहे हे मला बोलण्यासाठी दिलंय, हे मला बोलण्यासाठी दिलंय, जेणेकरून जेणेकरून मी ज्यावेळेस बोलेल ज्यावेळेस मी हे बोले बायबलचे वचन बायबलची वचनं 100% काम करतात. 100% काम करतात. पण जोपर्यंत ते बायबल मध्ये आहेत जोपर्यंत बायबल मध्ये आहे ते काही फायद्याचे नाही. ते काही फायद्याचे नाही. ते माझ्या मुखात ज्यावेळेस येतात ज्यावेळेस माझ्या मुखात येतात आणि विश्वासाने बोलले जातात, विश्वासाने बोलले जातात, मग महान कार्य होणार, महान कार्य होणार, 100% कार्य होणार 100% काम होणार येशूच्या नावात. येशूच्या नावात. हालेलुया. आमेन. हे लोक समज में आ रहा है? जेलचे दरवाजे उघडले कोणी? देवाने. पण कोणाला बोलावं लागलं? किती लोकांकडे मुख आहे प्रभूसाठी? हालेलुया. मी तुम्हाला चॅलेंज देतो, या 2024 मध्ये देवासाठी आपलं मुख वापरा, येस. आमेन. शैतानासाठी वापरू नका. परिस्थिती काही असो, किती खालची असो, म्हणा देव नसलेल्या गोष्टी असल्यासारखा बोलतो. आमेन. देव मेलेल्या गोष्टी जिवंत असल्यासारखा बोलतो. किती लोक समज में आ रहा है? पण देवाला कोण पाहिजे? तुझं मुख पाहिजे. येस. म्हणा माझं मुख पाहिजे. माझं मुख पाहिजे. नाव पॉल प्रार्थना आणि गाणे गायच्या अगोदर दरवाजे उघडले का नंतर उघडले? हा, नंतर. ना टॉक टू मी, माझ्याशी बोला. पॉलनी स्तुती आणि प्रार्थना केल्यानंतर दरवाजे उघडले का पहिले? नंतर. देव कोणाची वाट बघतोय? म्हणा माझ्या मुखाची. माझ्या मुखाची. मी कोणाच्या बाजूने बोलतो? येस. आमेन. देव वाट पाहतोय. आमेन. की लोकांची इच्छा आहे की आज असं व्हावं. नाव हा वर्षाचा पहिला महिना आहे. मी अशी आज प्रार्थना करेल की प्रभू आमच्या सगळ्यांचं मुख यावर्षी तुझ्या बाजूने बोलू दे. आमेन. तुझ्या बाजूने बोलू दे. आणि ज्या देवाच्या बाजूने तुमचं मुख बोललं जाईल, येस. सिस्टर ब्रदर, आज नाही, उद्या नाही, परवा नाही, 2 दिवस 8 दिवसांनी नाही,
पण दरवाजाला उघडावंच लागेल. आमेन. 100%. कारण देवाचं वचन कार्य केलं विना परत येत नाही. हालेलुया. हालेलुया. ती आई एवढी आनंदी होती स्टेजवरती. ती म्हणली, पास्टर देव एवढा महान आहे. माझी इच्छा आहे तुम्ही या रविवारचा संदेश आणि साक्ष ऐका. का? आपला देव महान आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणून तर बायबलमध्ये लिहिलंय, देवाचं वचन सांगतं की जो कोणी त्याला शरण येतो Yes. त्याने असा विश्वास धरला पाहिजे Amen. तो आहे, आमेन. आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात तो त्यांच्याद्वारे काम करणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 तुमची इच्छा आहे 2024 तुमच्यासाठी महत्वाचं वेगळं असावं की लोकांची इच्छा आहे? मग तुम्ही कोणासाठी तोंड वापरणार? देवासाठी. वापरणार. येस. एरियोच्या भिंती केव्हा पडल्या? पहिले का स्तुती केल्यावर? स्तुती केल्यावर. पहिल्या का स्तुती केल्यावर? स्तुती केल्यावर. की लोक आपल्या सर्व त्रासामध्ये देखील स्तुती करतील, आमेन. देवाला गौरव देतील. येस. आणि मला सांगू द्या, भिंतीला पडलंच पाहिजे, आमेन. कॅन्सरला मेलच पाहिजे, आमेन. आजार निघून गेलेच पाहिजे, हालेलुया. कारण तुमचा आणि माझा देव कार्य करणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 म्हणतो बायबलमध्ये लिहिलंय, आपली मदत जगापासून नाही स्वर्गापासून आहे. आमेन. स्तोत्रसंहिता 121 काढूया आणि प्लीज कृपा करून वाचूया. ऐका देवाचं वचन. साम चॅप्टर 1:1. किती लोकांना कळते देवाचं वचन? स्तोत्रसंहिता 121 येस. आमेन. वाचूया. मी आपली दृष्टी वर पर्वतांकडे लावीन. हा. माझे सहाय्य कोठून येते? ओके. परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा, त्याच्यापासून माझे सहाय्य येते. किती लोकांचे सहाय्य देवापासून येते? आमेन. पुढे असं लिहिलंय, तो तुझा पाय सरकू देणार नाही. ओके. तुझ्या रक्षकाला डुलकी लागत नाही. ओके. पहा, इस्रायलाचा रक्षक झोपी जात नाही व डुलकीही घेत नाही. हा. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझा रक्षक आहे. हा. तुझ्या उजव्या हाताकडे युवा तुला सावली आहे. ओके. दिवसा सूर्य, रात्री चंद्र तुला मारणार नाही. म्हणजे रात्री देखील संरक्षण, आमेन. दिवसा देखील संरक्षण. परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करीन. हा. तो तुझ्या जीवाचे रक्षण करीन. ओ, हे मला खूप आवडतं. म्हणा, आमेन. देव माझ्या देव माझ्या जीवाचे रक्षण करेल. जीवाचे रक्षण करीन. सिस्टर, तुझ्या जीवाचं रक्षण करणारा कोणी नसेल. आमेन. देव तुझ्या जीवाचं रक्षण, हालेलुया. देव तुझ्या जीवाला समाधान देईल. आमेन. पण 2024 मध्ये आपलं मुख देवासाठी. आणि शेवटचं वचन ऐका, ऐका वाचूया. परमेश्वर तुझे बाहेर जाणे व आत येणे आतापासून सर्व काळ राखीत जाईल. ओ, परमेश्वर तुझे बाहेर जाणे व आत आणि येणे आत येणे आतापासून राखीत जाईल. की लोकांना देवाचा आवाज ऐकू येतोय? म्हणा, आमेन. देव माझे देव माझे 2024 मध्ये 2024 मध्ये बाहेर जाणे बाहेर जाणे आणि आत येणे आत येणे रोज राखणार आहे. रोज राखणारा आहे. रोज. रोज. काय लोक म्हणतात, पास्टर आजचा दिवस जरा चांगला नाही. लोक म्हणतात आज अमावस्या आहे, मी त्याच दिवशी बाहेर निघणार. येस. का? कारण मी एकटा नाही चालत, देवदूत माझ्या बरोबर चालतात, आमेन. स्वर्ग माझ्या बरोबर चालतो. हालेलुया. मी एकटा नाही. म्हणा, मी एकटा नाहीये, मी एकटा नाहीये. स्वर्ग माझ्या बरोबर आहे, स्वर्ग माझ्या बरोबर देवदूत आहे. माझ्या बरोबर आहे. देवदूत माझ्या बरोबर म्हणा, आहे. ज्या दिवशी अमावस्या आहे ज्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवस आशीर्वादाचा आहे तो दिवस आशीर्वादाचा आहे. ना. मुंबईमध्ये जाऊन सांगू नका पास्टर असे बोलले, नाही तर म्हणतील चुकीची समज आहे. नाही, मी तुम्हाला काय सांगतोय, ज्या दिवशी लोक भितात त्या दिवशी अजून आशीर्वाद. आमेन. कांदे म्हणतो मी आहे ना तुझ्या बरोबर, हालेलुया. असं सांगू नका बरं का, नाही तर म्हणतील पास्टरनी शिकवण सांगितले ना. मी तुम्हाला कळावं म्हणून सांगतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा माझ्या वाक्यात, देव माझं बाहेर जाणं देव माझं बाहेर आणि जाणं आत येणं आत येणं आत्तापासून आतापासून सर्व काळ सर्व काळ राखणार आहे. राखणार आहे. ही लोकांची इच्छा आहे की तुम्ही बाहेर गेल्यावर सफल होऊन आत यावं. कारण तुम्हाला राखणारा कोण आहे? तुम्हाला बाहेर नेणारा कोण आहे? आमेन. तुम्हाला आत आणणारा कोण आहे? आमेन. येशूच्या नावात आजपासून तुमच्या जीवनात असं होणार. आमेन. तुझं बाहेर जाणं आत येणं आशीर्वादित होईल. तू खूप रडला, आजपासून रडणार नाही. येस. तू खूप अपयशी झाला, आजपासून अपयशी होणार नाही. आमेन. कारण प्रत्येक बंद दरवाजा देव उघडेल येस. हालेलुया. येशूच्या नावामध्ये. आमेन. की लोकांची इच्छा मी तुमच्यासाठी प्रार्थना करावी अशी की प्रत्येक दरवाजा उघडला जावा. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पहा की देव तुमच्याद्वारे काय करणार आहे. येस. असं लिहिलंय, तुझं बाहेर जाणं
आत येणं आत येणं आतापासून मी राखीत जाईन. आतापासून मी राखीत जाईन. आतापासून मी राखीत जाईन. की लोकांची इच्छा असं व्हावं. आमेन. मी अशी आज प्रार्थना करेल की प्रभू मुंबईमध्ये हे लोक जातील, जे काय गोष्टीला हात लावतील Yes. ते आशीर्वादित हो. हालेलुया. कारण देव यहोशुआला म्हटला, ज्या जागेवर तू पाय ठेवशील येस. ती जागा सफल होणार, आमेन आमेन. आशीर्वादित होणार. ओ रबाला. Praise the Lord. वा, वा, वा. काय लोक म्हणतात, पास्टर तुम्हाला भविष्यवाण्याचं दान आहे का? खूप मोठं दान आहे मला. रबाला सथारी बाबा. हे बायबल जे आहे सगळ्यात मोठं भविष्यवाण्याचं दान आहे. आमेन. बाकी सगळ्या प्रॉफेसी निष्फळ ठरतील, पण बायबलची प्रॉफेसी केव्हाच निष्फळ ठरणार नाही. आमेन. की लोक समज में आ रहा है. काय लोक विचारतात, तुम्हाला कळेल का माझ्यावर कोणी करणी केली? येस, मला कळेल लगेच. मी म्हणतो मला खूप मोठं दान आहे. येस. सांगा सांगा. पहिलं चर्चला या, पहिलं तुमचं तारण होऊ द्या, आमेन. पहिलं येशू येऊ द्या. आणि जर एकदा येशू आला, तुम्ही पवित्र आत्म्याने भरला, येस. तर तुम्हाला सांगायची गरज नाही कुणी केलं. तुम्ही म्हणताल माझ्यावरती लाख लोक करो, माझ्या डोक्याचा एकही केस खाली नाही पडणार. आमेन. कारण देव म्हणतो तुझ्या डोक्यावरचे केस मोजलेले आहेत. आमेन. तुझ्या डोक्यावरचे केस मोजलेले आहेत. लोक म्हणतील, पास्टर काय झालं? काय नाही झालं. स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा तुझ्यात राहायला आला. हालेलुया. आणि बायबल सांगतं दिवसा आणि रात्री तो तुझं रक्षण करेल. Yes. म्हणा म्हणा, दिवसा सूर्य, दिवसा सूर्य आणि रात्री चंद्र रात्री चंद्र मला मारणार नाही, मला मारणार नाही. अजिबात मारणार नाही. अजिबात मारणार नाही. कारण 2024 मध्ये 2024 मध्ये माझी इच्छा नाही, माझी इच्छा नाही, माझ्याद्वारे माझ्या देवाची इच्छा पूर्ण होणार आहे. माझ्या देवाची इच्छा पूर्ण होणार आहे. त्याचं नाव प्रभू येशू आहे. त्याचं नाव प्रभू येशू आहे. आणि त्याला आज मी पूर्ण हृदयाने पूर्ण हृदयाने बोलत आहे. हे प्रभू तुझ्या मनोदयाप्रमाणे, तुझ्या मनोदयाप्रमाणे, तुझ्या इच्छेनुसार माझ्या जीवनात गोष्टी घडू दे. माझ्या जीवनात गोष्टी घडू देत. सिस्टर, एक प्लीज कृपा करून गुपित ऐका. अनेक लोक माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात, पास्टर तुमच्या सेवेचं गुपित काय? पास्टर तुम्ही का आशीर्वादित आहात? मी त्यांना काय सांगतो, एकच आशीर्वाद आहे. नीतिसूत्र 8वा अध्याय, लवकर काढ. नीतिसूत्र 8वा अध्याय. आणि मी प्रार्थना करेल. नीतिसूत्र 8वा अध्याय मिळालं? येस. नाव वाचूया. नीतिसूत्र 8वा अध्याय, व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. नीतिसूत्र 8वा अध्याय आणि 15 वचन. माझ्याद्वारे राजे राज्य करतात. पुढे जाऊया. आणि अधिकारी न्याय ठरवतात. ओके, 16 वचन. माझ्याद्वारे. ओके, 17 वचन. प्लीज वाचूया. जे माझ्यावर प्रीती करतात. प्लीज हे गुपित आहे. आमेन. तर तुम्हाला हे कळालं आजपासून देव बघ तुमच्याशी काय बोलत आहे. प्लीज ऐकूया, वाचूया. जे माझ्यावर प्रीती करतात. की लोक येशूवर प्रीती करतात. आमेन. किती? खूप. फक्त मंगळवारी किंवा रविवारी नाही. डू यू लव? तुम्ही येशूवर रोज प्रेम करता? येस. जर तुम्ही येशूवर प्रेम करता, रोज त्याच्याशी बोलणार, आमेन, रोज त्याच्याबरोबर चालणार. येस. आमेन. तुमच्या मनात तेच विचार असतील, मैं यीशु के लिए क्या करूं, मैं कहा उसके लिए सुवर्तमान बोलू. हालेलुया. ना पुढे असेल जे माझ्यावर प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करतो. ओके. आणि जे मला झटून मला शोधतात त्यांना मी सापडतो. जे मला झटून शोधतात त्यांना मी सापडतो. ढोंगीपणाने नाही, वरवर नाही, झटून कोणी बघावं म्हणून नाही. हे प्रभू, तुला मी माझ्या हृदयाने झटून शोधतो. आमेन. पुढे असेल वाचूया. धन व सन्मान. जे मला झटून शोधतात. पुढे ऐका. धन व सन्मान. टिकणारी संपत्ती. कुठली संपत्ती? टिकणारी संपत्ती. आज बहुत बड़े बड़े धनवान लोग हैं जो हमारे घर में भी आते हैं और प्रार्थना करने को भी लेके जाते हैं. सुख नाही सिस्टर. एक MD डॉक्टरची पत्नी माझ्या घरी आली. त्यांनी, पास्टर आम्ही दोघे डॉक्टर आहोत, पण पास्टर आमच्या घरामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे. आम्ही सुखी नाही पास्टर. आमच्याकडे सर्व काय, माझे दोन्ही लेकरं डॉक्टर आहेत, माझे मुलं देखील, पण पास्टर आमचं जीवन रोज भांडणं आहेत, रोज त्रास आहेत.
पण कुणीतरी आम्हाला सांगितलं येशू ख्रिस्त शांतीचा अधिपती आहे, आमेन. तुम्ही येशूकडे या. ती बहीण मला सांगत होती, काही लोक कारण ते प्रतिष्ठित लोक आहेत म्हणतो ओके. त्यांनी सांगितलं मला, पास्टर आमचे अनेक हॉस्पिटल आहेत, सर्व काय आहेत, पण आम्ही जीवनामध्ये निराश आहोत, आम्ही तुटलेलो आहोत. पास्टर प्लीज कृपा करून ऐका, तुमच्याकडे संपत्ती असेल ती त्याच्यावरती जर देवाचा आशीर्वाद नाही ते न टिकणारी आहे. येस. परत एकदा ऐका, तुमच्याकडे संपत्ती असेल पण देवाचा हात त्याच्यावरती नसेल, येस. प्रभू येशूच्या रक्तामध्ये ती नसेल, ती न टिकणारी आहे. येस. पुढे असलेले वाचूया. धन व सन्मान, धन व सन्मान, टिकणारी संपत्ती हा, व न्यायी पण ही माझ्याजवळ आहेत. न्यायी पण माझ्याजवळ आहे. माझे फळ ना ऐका, देव काय म्हणतोय, माझे फळ सोन्यापेक्षा निर्मळ, सोन्यापेक्षा निर्मळ, सोन्यापेक्षाही, आणि माझी प्रीती, माझी प्राप्ती निवडक रुपयापेक्षा उत्तम आहे. येशूची प्राप्ती सोना आणि रुपयापेक्षाही मोठी आहे. आमेन. पुढे असलेले सुवर्ण वचन वाचूया. न्यायीपणाच्या मार्गात, हा, न्यायाच्या वाटांमध्ये मी चालतो. ओके. अशासाठी की हा, जे माझ्यावर प्रीती करतात, जे येशू ख्रिस्तावरती प्रीती करतात ते संपत्ती मिळवतील, ते संपत्ती मिळवतील. असे मी करावे, असे मी करावे, आणि त्यांची भांडारे मी भरावी. आमेन. नाही तुम्हाला नाही कळालं, तुम्हाला नाही कळालं, परत. अदरवाइज यू वुड हॅव डान्स्ड. हा, जे आमेन. माझ्यावरती प्रेम करतात त्यांची भांडारे मी भरावी. आमेन. जे ते संपत्ती मिळवतील, ते संपत्ती मिळवतील, आणि असे मी करावे, असे देव आणि करावे, त्यांची भांडारे मी भरावी. आणि त्यांची भांडारे, मी भरावी. आणि ज्यांचे भांडारे देव भरतो त्यांचे भांडारे कमी नाही होत, आमेन. वाढत आणि वाढत आणि वाढत जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात ठेवा, कसं देवासाठी जगायचं. देव जसं बोलतो त्या पातळीमध्ये विचार करायचा. आमेन. त्या पातळीमध्ये विचार करायचा. विचार करायचा. हे जगातल्या पातळीत विचार करू नका. येस. जगातल्या पातळीमध्ये जगू नका. आज अनेक लोक आत्महत्या करतात, निराश आहेत. का माहितीये? कारण की शैतान म्हणतो तेरा अच्छा नाही होगा, तू मर, तुझ्या जीवनात तू अपयशी आहे. त्याला म्हणायचं शैतान, माझा देव मला तिथून वर काढणारा आहे. आमेन. तुम्ही शैतानाला बोललं पाहिजे, शट युअर माउथ, तुझं तोंड बंद कर. येस. का? कारण माझे भांडारे भांडणारा देव आहे. आमेन. माझं बाहेर जाणं आणि आत येणं तो आशीर्वादित करेल. हालेलुया. तो मला सांभाळणारा देव आहे. आणि तुम्ही येशूवरती प्रेम करणारे पाहिजे. येस. आमेन. काय पाहिजे देवाकडून तुम्हाला? नाही सॉरी, तुमच्याकडून देवाला काय हवंय? तुम्ही काय देऊ शकतो? मी काय देऊ शकतो देवाला? क्या दे सकते आप प्रभु को? सब उसका ही है. तुमच्या नागपुड्यातला श्वास त्याचा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सूर्य प्रभूचा आहे, आमेन. चंद्र प्रभूचा आहे, ही पृथ्वी प्रभूची आहे. हे अन्न आपण खातो ते पृथ्वीतून येतं, ते देवाने आशीर्वादित केलंय. तुम्ही आणि मी देवाला काय देणार सिस्टर? नथिंग. वी कॅनॉट डू, वी कॅनॉट गिव्ह. काहीच देऊ शकत नाही. फक्त एकच गोष्ट आहे, प्रभू तू माझं तारण केलं, आमेन. तुम्हाला सार्वकालिक जीवन दिलं, तुम्हाला पवित्र आत्म्याने भरलं, येस. माझं नाव जीवनी पुस्तकात लिहिलंय. आता माझी इच्छा नको, तुझी इच्छा पूर्ण हो. आमेन. आणि मग बघा, तुम्ही येशूवरती जर प्रेम करत असताल, येस. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो सिस्टर ब्रदर, जीवनामध्ये तुमच्या हृदयात मोठी शांती असेल, मोठा तुम्ही आनंदी असताल. आणि मला एक गोष्ट सांगायला आवडेल, तुम्ही रोज आणि रोज गौरवातून गौरवात जाणार. मी देवाचा सेवक बोलतोय, याचा अनुभव आम्ही घेतो. देवाने आम्हाला उकिरड्यान उचललंय. तोच देव तुझ्या बरोबर आहे, तो पक्षपात करत नाही. पण 2024 मध्ये प्रभूला सांग, तुझ्या मनोदयाप्रमाणे आणि तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनात होऊ दे. आणि मग ते भले त्रास झाले, त्रास होतील, ख्रिस्ती जीवनात त्रास येणार. लेट इट बी. ख्रिस्ती जीवनात त्रास येणार, नावं ठेवणं येणार, Yes. निंदा येणार, Yes. दुसरे लोक तुमच्या विरुद्ध उभे राहतील. Yes. राहू द्या, पण जर देव तुमच्या बरोबर आहे, Amen. तर योसेफाला त्याच्या भावाने खड्ड्यात जरी गाडलं, पोटिफरच्या घरात जरी विकलं,
आणि जेलमध्ये जरी टाकलं तर देव योसेफासाठी जेलचे दरवाजे उघडणारा आहे. हालेलुया. आणि देव योसेफाला पंतप्रधान बनवणारा आहे. आमेन. तो देव तुझ्यात राहतो. तू साधा नाहीये, तू साधा नाहीये येशूमध्ये. आज आम्ही कलेक्टरच्या घरात जाऊन त्यांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करतो. आम्ही एवढे शिकलेले नाहीये, पण बायबल सांगतं तुमच्यामध्ये तो मोठा आहे. आमेन. अशी वेळ येणार आहे. ऐका, मुंबईमधील लोकांनो, तर तुम्ही रोज प्रार्थना करताय आणि असं मागताय की प्रभू या 2024 मध्ये माझी इच्छा आहे मुंबईला येशू कळावा. तुमचे भांडार भरलेच समजा. आमेन. ही चावी सांगतोय मी तुम्हाला. प्लीज आपल्यासाठी काही मागू नका, कारण देवाला माहित आहे. तो म्हणतो आकाशातील पाखरांकडे पहा, ते पेरत नाही ना कापणी करत नाही, तरी तुमचा आकाशातील बाप त्यांना खायला घालतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी मौल्यवान आहात. आमेन. तुमच्या बापाला माहित आहे तुम्हाला कशाची गरज आहे. येस. हालेलुया. पण प्रॉब्लेम हा आहे की शैतानाने आपल्याला हीच प्रार्थना शिकवली, आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, बाकी मेले तरी चालतील. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. देव म्हणतो तू जन्माला यायच्या अगोदर, येस. तो आईच्या उदरात होता त्याच वेळेला तुझे सगळे दिवस माझ्या डायरीत लिहिलेले आहेत. आमेन. तू आज 15 तारखेला इथं असशील देवाला माहित होतं. येस. आमेन. तो म्हणले पाहिजे. आणि एक दिवशी येशूला विचारलं, प्रभू तुला भूक नाही लागली का? तो 100 पाहिजे बोलत. तो म्हणला माझी भूक काय माहितीये, ते वाचू शकता योहन 4 मध्ये. तो म्हणला माझी भाकर आहे, जे लोक हरवलेले आहेत त्यांना शोधायला मी आलोय, आमेन. जे लोक मरत आहे त्यांना जीवन द्यायला मी आलोय. ही येशूची भाकर आहे. देवाला माहित आहे सिस्टर तुम्हाला कशाची गरज आहे. तो आपला बाप आहे. माझी इच्छा सगळ्यांना, तो माझा बाप आहे. तो माझा बाप आहे. पण 2024 मध्ये देव अशा लोकांना शोधतोय की जे लोक म्हणतील प्रभू घे माझं जीवन, आणि प्रभू तुझ्या गौरवासाठी वापर, हालेलुया. तुझ्या इच्छेनुसार वाटवर. आमेन. मग मला एक गोष्ट सांगायला आवडेल, ज्या नातेवाईकांनी तुम्हाला नावं ठेवलेत, ज्या लोकांनी तुम्हाला खाली बघितलंय, येशूच्या नावात देव तुमची मान त्यांच्या समोर उंच करेल. आमेन. ऐका, असं होणार. ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या सेवेत आलो, लोकांनी आम्हाला नावं ठेवले. ते म्हटले तुम्ही शबनम बॅग घेऊन फिरताल आणि भीक मागताल घरोघरी. मी त्यांना म्हटलं देखो तुमको जो प्रभु यीशु मालूम है वो शबनम बैग वाला मालूम है, मेरे को जो प्रभु यीशु मालूम है तो स्वर्गाचे दरवाजा उघडणारा प्रभू माहित आहे. आमेन. हा फरक आहे. की लोकांना देव माहित आहे की जो आकाशाचे दरवाजे उघडतो. येस. आमेन. हा टिकणारी संपत्ती कोणाकडे? प्रभूकडे. आज माझ्या नातेवाईकांच्या डोक्यावर मी हात ठेवून प्रार्थना करतो. मी याच्यात गर्व नाही करत. मी म्हणतो मी अशक्त आहे, पण माझा देव अशक्त पात्राला घेतो आणि सशक्त लोकांसमोर उभा करतो आणि म्हणतो माझं सामर्थ्य याच्याद्वारे दाखवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. देव तुझी मान उंच करेल, देव तुझ्यासाठी भांडार उघडेल. पण 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. देव तुमच्यासाठी दरवाजे उघडेल, पण तुम्ही देवासाठी तोंड उघडणार का या 2024 मध्ये? उघडणार? उघडणार? मग देव प्रत्येक दरवाजा उघडेल. दुसरी गोष्ट की लोक म्हणतील आजपासून प्रार्थनेत, प्रभू तुझ्या इच्छेनुसार, तुझ्या मनोदयानुसार माझ्या जीवनात गोष्टी घडू दे. आमेन. बोलतील? किती लोक बोलने को तयार आहे? मी पुढच्या आतापासून मी अशी साक्ष ऐकणार, जसं या बहिणींनी साक्ष दिली, तिला प्रमोशन डबल झालं. आजपासून मी तुम्हाला सांगतो, देव तुमच्या जीवनामध्ये असं कार्य करेल, पहिले तुम्हाला आश्चर्यचकित करेल आणि नंतर तुमच्या बाजूच्या लोकांना आश्चर्य करेल. आमेन. हे कार्य आजपासून होईल. हालेलुया. हे कार्य आजपासून होईल. प्रभू येशूच्या नावात हे होणार आहे. आमेन. फक्त आपल्या देवावरती पूर्ण जीवाने प्रेम करा. त्याला सांगा माझ्या संपत्तीपेक्षाही जास्त मी तुझ्यावर प्रेम करतो. हालेलुया. माझ्या लेकरा बाळापेक्षाही जास्त मी तुझ्यावर प्रेम करतो. माझ्या सर्व ज्ञानापेक्षा, माझ्या शिक्षणापेक्षाही जास्त मी तुझ्यावर प्रेम करतो. येस. आमेन. करोनाच्या वेळेला सगळं शिक्षण बंद होतं.
फक्त प्रभू येशूच होता. समज में आ रहा है? येस. की लोकांना देवाचं वचन उभे राहा आपल्या जागेवर. व्हेरी सॉरी थोडा लेट होतोय. की लोकांना आजचं वचन थोडं तरी कळालं? येस. आमेन. तुम्हाला कळालं देवाचं वचन? हालेलुया. उभे राहा आपल्या जागेवर. उभे राहा प्लीज. प्रभूला सांगा सगळ्यात जास्त मी तुझ्यावर प्रेम करतो. सथरी बाला सथरी बाबा. कारण बायबल मध्ये की त्याने जगावर एवढी प्रीती केली येस. की जे आदामाने गौरव गमावलं होतं, येस. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या कैक पटीने गौरव घेऊन आला. डोळे बंद करा आपले. थँक्यू लॉर्ड. ज्या आदामाने देवाची संगती गमावली होती, येस. येस. प्रभू येशू ख्रिस्त आला आमेन. आणि तो म्हणाला ख्रिस्त गौरवाची आशा तुमच्यामध्ये आहे. आमेन. ज्या आदामाने हवेने देवाचं गौरव गमावलं, आशीर्वाद गमावले, 2000 वर्षापूर्वी देवाचा पुत्र आपल्या मध्यसाठी सार्वकालिक जीवन घेऊन आला. येस. ज्या शैतानाने आदामाला पापी बनवलं, येशू ख्रिस्त लोकांना न्यायी बनवायला आला. आमेन. येशू कुठली जात आणि धर्म घेऊन नाही आला. येस. येशू ख्रिस्त जीवन घेऊन आला. आमेन. ज्या शैतानाने आदामाने हवेला उघड केलं, प्रभू येशू ख्रिस्त नीतिमानाचे वस्त्र घेऊन आला. हुरी बाला सथरी. प्रभू येशू नीतिमानाचे वस्त्र घेऊन आला. हुरा बाला सथरी. आपले डोळे बंद करा. बाबा बाथुरी बाबा. प्रभूला सांगा मी तुझ्यावरती हुरी बाला खूप प्रेम सथरी करतो. बाला सथरी बाबा बाबा. मी तुझ्यावरती हुरी खूप बाला प्रेम सथरा करतो. बाला सथरी बाबा. 2024 मध्ये मी तुझ्यासाठी माझं तोंड उघडेल. आमेन. मी तुझ्या स्तुतीसाठी तोंड उघडेल. येस लॉर्ड. मी तुझं वचन बोलायला तोंड उघडेल. मी प्रार्थनेसाठी तोंड उघडेल. मी आत्मेना स्वार्थ सांगायला तोंड उघडेल. आमेन. आणि ते म्हणतो मी तुझं बाहेर जाणं आणि आत येणं आशीर्वादित करेल. रात्री चंद्र तुला नाही मारणार. आमेन. दिवसा सूर्य तुम्हाला नाही मारणार. याचा अर्थ रात्रंदिवस देव तुझं रक्षण करेल. आमेन. दुसरी गोष्ट देवाला सांगा 2024 मध्ये माझी इच्छा नको प्रभू, पण तुझ्या मनोदयानुसार तुझ्या इच्छेनुसार आमेन. माझ्या जीवनात कार्य हो. येस. हालेलुया. तरुण मुलांनो आणि मुलींनो, देव तुम्हाला चमकवणार आहे. आमेन. प्लीज या मोबाईलच्या नादीला लागू नका. हुरा बाला हा मोबाईल तुम्हाला देवाच्या संगतीपासून लांब घेऊन जाईल. हुरा बाला सथरा. देवाने तुमच्यासाठी मोठी योजना आखलेली आहे. हालेलुया. देव म्हणतो शेवटच्या दिवशी माझा आत्मा मी प्रत्येक मानव जातीवरती होतेल. आमेन. तरुण तरुणींना दृष्टांत होतील. येस. वेळ आली देवासाठी चमकायचं. वेळ आली येशूसाठी चमकायचं. हुरा बाला सथरी. डोळे बंद करा. प्रभूला सांगा माझं मागचं जीवन मला क्षमा कर. मी आतापर्यंत तुझ्यासाठी नाही जगलो. येस. मी आतापर्यंत तुझ्यासाठी तोंड नाही उघडलं. माझ्या शेजाऱ्याला तो दुःखात असताना मी तुझं नाव नाही सांगितलं. जे हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना नाही केली. मला क्षमा कर प्रभू. मला क्षमा कर प्रभू. मला माफ कर. मी लाजलो तुझे नाव सांगायला. प्रभूला सांगा. प्रभूला सांगा मी लाजलो प्रभू. येस मास्टर. जर मी सांगितलं असतं तर तो मेला नसता प्रभू. सथरा बाला. त्याने आत्महत्या नसती केली प्रभू. हुरा बाला सथरा बाला सथरा. पण आजपासून मी पश्चाताप करतो. हुरा बाला सथरा. आजपासून मी 2024 मध्ये तुला बोलत आहे. सथरा बाला सथरी. हे प्रभू मी तुझ्यासाठी तोंड उघडेल. हुरी बाला सथरा. मी तुझ्या वचनासाठी तोंड उघडेल. मी कोणाची निंदा नाही करणार. येस मास्टर. मी केव्हाच कोणाला नाव नाही ठेवणार. येस लॉर्ड. मी केव्हाच देवाच्या शब्दाविरुद्ध बोलणार नाही. होय प्रभू. बायबल सांगतं सथरी बाबा. स्तोत्र संहिता लिहिणारा म्हणतो तुझे वचन मधापेक्षाही गोड आहे. आमेन. आणि देवाची इच्छा आहे ते वचन तुझ्या मुखामध्ये पाहिजे. आमेन. प्रभूला सांगा प्रभू 2024 मध्ये मी शांत नाही बसणार. येस मास्टर. कारण तू लवकर येणार आहे. होय दे बापा. जे मरत आहेत त्यांना मला तुला सांगायचंय. हालेलुया. प्रभू आज माझ्यावरती अभिषेक उतरून येऊ. आज माझ्यावरती तुझं सामर्थ्य उतरून येऊ. मी अशक्त असेल पण बायबल सांगतं ख्रिस्त येशू जे मला सबळ करतात त्यांच्याद्वारे सर्व काय करण्यास मी शक्तिमान आहे. आमेन. आजपासून देव तुझी मान उंच करेल. येस. हालेलुया. कारण देवाने ठरवले तुझ्याद्वारे सामर्थ्य मुंबईमध्ये दाखवायचं. आमेन. महाराष्ट्रात दाखवायचं. येस. थँक यू लॉर्ड. देवाची इच्छा आहे. तुझं वय किती असो
बायबल सांगतं अब्राम 175 वर्ष जगला. येस मोशे 120 वर्ष जगला. त्याची दृष्टी अंधुक नाही झाली, येस त्याची शक्ती केव्हाच कमी नाही झाली, आमेन कारण देव त्याची शक्ती नवीन करत होता. आमेन. आपले डोळे बंद करा. आणि आतापर्यंत तुम्ही प्रभू येशूला आपलं जीवन नाही दिलं असेल तर माझ्या मागे म्हणा पूर्ण हृदयाने, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू धन्यवाद, धन्यवाद. तू माझ्यासाठी आला. तू माझ्यासाठी आलाय. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. जिवंत देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी प्राण दिला माझ्यासाठी प्राण दिलाय आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, पुन्हा उठलाय असा माझा विश्वास असा आहे. माझा विश्वास आहे. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू मला क्षमा कर. मला क्षमा कर. आज मी पश्चाताप करतो. आज मी पश्चाताप करते. प्रभू येशू, प्रभू येशू तूच माझा तारणारा देव, माझा तारणारा देव आहेस. माझ्या हृदयात ये. माझ्या हृदयात ये प्रभू. प्रभू येशू, प्रभू येशू मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवते. आजपासून मी तुझ्यासाठी माझं मुख उघडेल. मी तुझ्यासाठी माझं मुख उघडेल. माझी इच्छा नको, माझी इच्छा नको. 2024 मध्ये 2024 मध्ये हे प्रभू तुझी इच्छा पूर्ण हो. तुझीच इच्छा पूर्ण होऊ दे. माझ्यासाठी या वर्षी जे तू ठेवलेलं आहे ते पूर्ण केलं जाऊ दे. धन्यवाद प्रभू. धन्यवाद येशू. आपले हात आपल्या आजारी भागावर ठेवा. इफ यू आर सिक, प्लेस युअर हँड. आपले हात आपल्या आजारी भागावर ठेवा. जिथं तुम्हाला त्रास असेल तिथं आपले हात ठेवा आणि प्रभू येशूचा न दिसणारा हात तुम्हाला स्पर्श करेल. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यात व्हायला लागेल. कारण देवाची इच्छा आहे त्याच्या लेकरं आरोग्याने भरलेले असावे. देवाची इच्छा आहे त्याच्या लेकरांमध्ये सामर्थ्य असावं. आमेन. आणि बायबल मध्ये लिहिले की आजपासून देव तुमच्याद्वारे कार्य करेल. हालेलुया. कारण बायबल सांगतं ज्याने चांगलं काम आरंभिलं तो ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल. आमेन. असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आपले हात आपल्या आजारी भागावर ठेवा. फादर, प्रभू येशूच्या नावात मी यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. आमेन. शैतान तुझा काही अधिकार नाही त्यांच्यावर. हालेलुया. कारण आजपासून देवाने त्यांना काळोखाच्या सत्तेतून काढलंय. आमेन. आणि ते देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आहेत. हालेलुया. फादर, ज्या ठिकाणी त्यांनी हात ठेवलेत प्रभू येशूच्या नावात मी अधिकार घेतो. आणि प्रत्येक गाठी, प्रत्येक डायबिटीज, प्रत्येक ब्लड प्रेशर, प्रत्येक थायरॉइड प्रॉब्लेम, प्रत्येक अस्थमा प्रॉब्लेम प्रभू येशूच्या नावात मी आज्ञा देतो, निघून जा. येशूच्या नावामध्ये, प्रभू येशूच्या नावामध्ये बरे व्हा. आमेन. प्रभू येशूच्या नावात बरे व्हा. फादर, प्रत्येक मणक्यातील आजार मी येशूच्या नावात नाश करतो. येशूच्या नावात प्रत्येक मणक्यामध्ये मी आज्ञा देतो येशूच्या नावात आरोग्य व्हायला लाग. प्रभू येशूच्या नावात आरोग्य व्हायला लाग. प्रभू येशूच्या नावात आरोग्य व्हायला लाग. येशूच्या नावामध्ये प्रत्येक वाकडे मणके सरळ केले जा. आमेन. ज्या हाडांमध्ये इन्फेक्शन आहे, ज्या हाडांमध्ये इन्फेक्शन आहे, डोंट वरी, डोंट लुक हियर अँड देयर, लुक हियर. माझ्याकडे डोळे बंद करा, आपले हात वर करूया. फादर, ज्यांच्या शरीरामध्ये कॅन्सर आहे, ज्यांच्या शरीरामध्ये अस्थमा आहे, निघून जा. आजपासून येशूच्या नावात मी आज्ञा देतो, निघून जा. येशूच्या नावात बरे व्हा. फादर, लेट युअर माइटी हँड बी अपॉन देम. आमेन. तुझा दैवी हात पुढे करत असताना प्रभू येशूच्या नावात चमत्कार केले जा. प्रत्येक मोतीबिंदू येशूच्या नावात निघून जा. प्रत्येक हृदयातील आजार येशूच्या नावात निघून जा. प्रत्येक अशक्त व्यक्तीमध्ये शक्ती व्हायला लाग. आमेन. प्रत्येक टेन्शन, प्रत्येक वरी, प्रत्येक दबाव मी येशूच्या नावात नाश करत आहे. आमेन. देवाच्या लोकांनो, प्रभू येशूच्या नावात मोकळे व्हा. आमेन. देवाच्या लोकांनो, देवाची शांती तुमच्या हृदयात स्वीकारा. आपले हात वर करून म्हणा, देवाची शांती, देवाची शांती जो माझा वाटा आहे, जो माझा वाटा आहे, तो मी स्वीकारत आहे. तो मी स्वीकारत येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये म्हणा, देवाचा आनंद, देवाचा आनंद माझी ताकद आहे. माझी
ताकद आहे. आजपासून तो आनंद मी स्वीकारत आहे. आनंद मी स्वीकारत आहे. प्रत्येक शैतानाची शक्ती मी आज्ञा देतो, निघून जा येशूच्या नावात. फादर, प्रत्येकाच्या शरीरामध्ये आरोग्य व्हायला लाग. आमेन. सामर्थ्य व्हायला लाग. लॉर्ड, तुझं दैवी आरोग्य माझ्या आईच्या शरीरात व्हायला लाग. आणि फादर, प्रत्येकावर दया कर. आय प्रे फॉर हर, या बहिणीसाठी, ब्रदरसाठी. लॉर्ड, त्यांची इच्छा पूर्ण कर. त्यांचे लेकर आणि ते सुखी असू दे. लॉर्ड, त्यांच्या 2024 मध्ये प्रत्येक गरजा पूर्ण कर. त्यांना गौरवातून गौरवात घेऊन जा. त्यांचे प्रमोशन होऊ दे आणि त्यांच्या जीवनामध्ये दुःख नाही तर पण आनंद असू दे. फादर, आय प्रे फॉर एव्हरीबडी. लॉर्ड, प्रत्येक न चालणारे पाय येशूच्या नावात आरोग्याने भरले जा. सगळं रात्री झोप नेऊ देणारे आत्मे निघून जा येशूच्या नावात. प्रभू, प्रत्येक शरीरातल्या वेदना, रक्तातील वेदना निघून जा येशूच्या नावात. आणि पूर्ण शरीर येशूच्या नावात बरा हो. थँक्यू होली स्पिरिट. आपलं मुख उघडून देवाला धन्यवाद द्या. धन्यवाद येशू. आपलं मुख उघडून प्रभूचे आभार माना. धन्यवाद येशू. म्हणा धन्यवाद येशू. म्हणा धन्यवाद प्रभू येशू. म्हणा हालेलुया. हालेलुया. लॉर्ड, टच देम. येशूच्या नावात स्पर्श कर. प्रत्येक जीवाला सांत्वन मी येशूच्या नावात स्वीकारतो. प्रत्येक घरातली दारू, कर्जाचे आत्मे येशूच्या नावात निघून जा. त्यांच्या घरामध्ये पवित्रता, नीतिमत्वता आणि प्रार्थनेचं जीवन मी स्वीकारतो. प्रत्येक तरुण मुलगा आणि मुलगी प्रभू येशूच्या नावात पवित्र आत्म्याने भरली जा. लॉर्ड, आजपासून आमच्या सगळ्यांचं तोंड तुझ्यासाठी उघडलं जाणार. तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण होणार. आणि बायबल मध्ये लिहिले, जे तुझ्यावर प्रेम करतात त्यांची भांडारे तू भरणार आहे. आणि ज्यावेळेस तू भांडारे भरतो, कोणी रिकामा नाही करू शकत. आपले हात पकडून प्रभूला धन्यवाद द्या. फादर, जिला लेकरू बाळ नाही, येशूच्या नावात मी लेकरू स्वीकारतो. पती पत्नीला एकत्र कर. सगळ्या कोर्टाची केस त्यांच्या बाजूनी लागू दे आणि त्यांच्या इच्छा पूर्ण कर. 4 व्हीलर, त्यांचे घर आणि त्यांचे बंगले तू त्यांना दे. आमेन. आणि तुझी इच्छा पूर्ण हो प्रभू येशूच्या नावात. आमेन. आमेन. एक जोरात टाळी प्रभूला वाजवा. बोलो येशू मसीह की. आमेन. कृपा करून यावेळेस खाली बसून घ्या. थँक्यू जीसस. प्रभू महान आहे, अद्भुत आहे. खूप साऱ्या साक्ष ह्या दिवसांमध्ये प्रभूने तुमच्या जीवनात केलेल्या आहेत आणि प्रभू महान कार्य करत आहे. ही वेळ आहे परमेश्वरासाठी उत्तम ते ऑफरिंग देण्याची. ही वेळ आहे देवाच्या राज्यामध्ये पेरण्याची. आणि मी तुम्हाला सांगेल, खूप सारे आपण साक्ष ऐकत आहोत. जे काही तुम्ही ऑफरिंग देता, एक दशमांश देता, पूर्णपणे परमेश्वराच्या राज्यात 100% वापरलं जात आहे आणि त्याचे आशीर्वाद तुमच्यावरती नक्की येतील. जे पॅकेट तुम्ही घेतलेले आहेत, कृपा करून लक्षात घ्या. त्याच्यावर तुमचा मोबाईल नंबर, तुमचं नाव, तुमचा पत्ता लिहा, जेणेकरून तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये आम्ही तुम्हाला ॲड करू आणि देवबाप तुम्हाला अजून आशीर्वादित करेल. तर यावेळेस दानार्पणाची वेळ आहे. जो काही तुम्हाला एक दशमांश द्यायचा आहे, दानार्पण द्यायचं आहे, जे आम्ही अहमदनगरमध्ये डेली आपलं चर्च 100 शेकडो लोकांपर्यंत आपण फ्री जेवण वाटप करत आहोत. तुमची इच्छा आहे की माझा हातभार त्या जेवणासाठी लागावा. तुमची इच्छा आहे की तुमच्या कुटुंबियांतर्फे 100 लोक, 50 लोक तुमच्या कुटुंबियांतर्फे तुम्हाला स्पॉन्सर करायचे, प्लीज तुम्ही देऊ शकता, हातभार लावू शकता. कारण मी तुम्हाला सांगेल, नगरमध्ये प्रचंड प्रत्येक भागामध्ये आपलं चर्च पुढं आहे आणि आशीर्वादित आहे. तर यावेळेस आपलं ऑफरिंग आपल्या हातात घेऊया, डोनेशन हातात घेऊया आणि यावेळेस आपण प्रार्थना करत आहोत. जे ऑनलाईन पाहत आहेत, तुम्हाला ही संधी आहे. ऑनलाईन पण आमचा स्कॅनर आहे किंवा तुम्हाला ऑनलाईन आमच्या नंबरवर द्यायचा आहे. आमचा नंबर आहे 777-508-3030. तुम्ही ऑफरिंग देऊ शकता. प्रभू तुम्हाला नक्की आशीर्वादित करेल. तर यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत. देवबाप्पा, यावेळेस आज आम्ही तुझे उपकार मानतो आणि आज आम्ही धन्यवाद देतो. आमचं ऑफरिंग, आमचा डोनेशन, आमचा एक दशमांश आम्ही तुमच्या समोर आणतो. जे ऑनलाईन देतात प्रभू, त्यांच्याकडे तू पाहतेस परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करते देवबाप्पा, दैवी आशीर्वाद
आज प्रत्येक घरासाठी, प्रत्येक कुटुंबियांसाठी आम्ही स्वीकारत आहोत. प्रभू येशूच्या नावात देवाप्पा, त्यांचे स्वतःचे घर, स्वतःच्या गाड्या, जे काही प्रभू आज ते तुला मागतायत, प्रभू येशूच्या नावात देवाप्पा त्यांचे आशीर्वाद आज मोकळे केले जाऊ दे आणि त्यांना काही कमी पडणार नाही. प्रभू येशूच्या नावात मागत आहे, आमेन. जसं क्वायर गाणं गाईल, तुम्ही तुमचं ऑफरिंग देऊ शकता. हमेशा आनंद है मुझे यीशु देता है, हमेशा आनंद है मुझे यीशु देता है. तो आओ मिलकर उसकी स्तुति करें हम, आओ मिलकर उसकी स्तुति करें हम. हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है. अपने पंखों तले मुझको छुपाकर संभालता रहेगा, अपने पंखों तले मुझको छुपाकर संभालता रहेगा. उसका वचन है आत्मा की तलवार, मार्ग वही है. उसका वचन है आत्मा की तलवार, मार्ग वही है. हालेलुया हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है, हालेलुया आनंद है. हर रास्ता में मुझको बचाने फरिश्ते मेरे लिए, हर रास्ता में मुझको बचाने फरिश्ते मेरे लिए. ना लगे पत्थर पाँव में मेरे हाथों में उठाएंगे, ना लगे पत्थर पाँव में मेरे हाथों में उठाएंगे. मिलके हालेलुया आनंद है, हालेलुया हालेलुया आनंद है, हालेलुया. हमेशा हमेशा आनंद है मुझे यीशु देता है, हमेशा हमेशा आनंद है मुझे यीशु देता है. बोले येशू मसीह की. परत आपला आज 15 दिवसाला 30 तारीख येते आणि 30 तारखेला परत एकदा एकत्रित येणार आहोत. पण ह्या 30 तारखेला सरप्राईज काहीतरी असणार आहे, मोठी मीटिंग आहे. हालेलुया. तर ती त्याच वेळेस तुम्हाला दिसेल. तर तुम्ही 30 तारखेला पहा, येताना एकतरी नवीन व्यक्तीला घेऊन येत आहात आणि प्रभू महान आणि अद्भुत कार्य करणार आहे. आज 15 दिवसाला 30 तारखेला तुम्ही प्रत्येकजण आहात आणि येताना नवीन व्यक्ती आहे आणि पहा की देवा स्वर्ग उघडणार आहे. आज 15 दिवसाला विशेष सभा असणार आहे. तर कृपा करून सगळ्यांनी तयारीमध्ये या. परमेश्वराचे आपण आशीर्वाद मिळवणार आहोत. आणि त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांना पंडित रमाबाई बायबल हवं असेल किंवा बायबल सोसायटी हवे असेल किंवा त्याचे कवर्स, तर बाहेर स्टॉलवरती उपलब्ध आहे. आपल्या विनयार्ड ब्लेसेड चर्चचं कॅलेंडरसुद्धा आहे, जे महिन्याचं वचन आहे, दिवसाचं वचन आहे. तुम्ही घेऊन जाऊ शकता. प्रभू तुम्हाला नक्की आशीर्वादित करेल. गॉड ब्लेस यू.